आम्ही असं म्हणतो की आपलं जेव्हा ताट एक असतं जेवणाचं, त्याच्यामध्ये मीठ एवढूसच असतं. पण मीठ नसेल तर काय होतं? तसं मिळून सारेजणीचं आहे. म्हणजे संख्येने खूप मोठं नाही आहे, पण तरी त्याच्यातला मिळणारा कंटेंट, त्याच्याविषयीची लोकांची भावनिक जोडलेपणाची गोष्ट, हे सगळं खूप महत्त्वाचं. आमची एक मैत्रीण आहे, तिने असे लग्नामध्ये 35 अंक वाटले आणि वर्गणीदार केलं सगळ्यांना. त्याच्यामुळे आहेर काय तर मिळून सारेजणी वर्गणीदार. हे 5-6 वर्षाचं असताना आपल्याला आई गोष्ट सांगते बघ, की एक होता राजा, त्याला 2 राण्या होत्या. म्हणजे आमच्या वेळेला सांगायचे, एक आवडती, एक नावडती वगैरे. तेव्हा मी यायला पटकन विचारायची, मग राण्यांना पण 2 राजे असायचे का? एक आवडता, एक नावडता. ताई म्हणायची, गप्प बस, असं नसतं. की पुरुषांची एक शोकांतिका आहे, बाई, बाटली आणि हिंसाचार. तर ही त्रिसूत्री, दोन्ही बाजूंनी संमती असणं, कुठेही शोषण नसणं, या गोष्टींना काहीच नाही. विवाहबाह्य संबंध म्हणजे व्यभिचार. आणि स्त्री चळवळ असं म्हणते की जेव्हा विवाहामध्ये मारहाण करणारा नवरा असेल आणि त्याच्याबरोबरचे लैंगिक संबंध अगतिकतेतून असेल, त्याला व्यभिचार का नाही म्हणायचं? स्वातंत्र्य म्हणजे फक्त स्वतःचं स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य म्हणजे आपल्या स्वातंत्र्याबरोबर समोरच्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणं. हे आपण करतो का? म्हणजे आमची एक मैत्रीण असं म्हणते की जेव्हा पटत नसतं नवरा बायकोंचं, तरी आपण चालू ठेवतो. तेव्हा ते म्हणते, नात्याची मढी कशाला आपण ओढत नेतो आहे? हे काही खरं नाही आहे. तर आपण नात्याची मढी होत आहेत का? तर हे जे पुरुषांचं तुटलेपण आहे, की हे पुरुषार्थाच्या कल्पनेतून आलं आहे, ज्याला आपण मर्दानगी, विषारी मर्दानगी असं म्हणतो, ती हिंसकतेकडे जाणारी आहे. तर ही पुरुषांनी मर्दानगीची कल्पना बदलायला पाहिजे. म्हणजे जिथे मार्दव आहे तो मर्दगडी, असं जर आपण म्हटलं तर हिंसेपासून तो लांब जाईल ना. त्याच्यामध्ये मार्दव येईल, तो जास्ती कुटुंबवत्सल होईल. आणि आमच्या मुलींना मुलग्यांसारखं वाढवलं, पण मुलग्यांना मुलींसारखं वाढवण्याचं धाडस कुणामध्येही नाही. त्याच्यामुळे सगळेच मुलगे झाले, सगळेच पुरुष झाले, कोणीच घरकाम करत नाही, सगळेच बाहेर जीव म्हणतात. ग्रंथप्रेमीच्या या विशेष भागात आपण गीताली विम यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधतोय, गप्पा मारतोय आणि त्यांचा आजवरचा सगळा प्रवास, त्यांचा आणि मिळून साऱ्याजणी असेल, पुरुष उवाच असेल, या सगळ्याविषयी जाणून घेतोय. तर गीताली, आपण गप्पा पुढे सुरू ठेवूया. मिळून साऱ्याजणीवरच आपण कन्क्लूड केलं मागच्या वेळेला. तर अनेक आपल्या प्रेक्षकांकडनं अशी प्रतिक्रिया आली की नेमकी प्रोसेस काय आहे बाबा, वर्गणीदार व्हायचा असेल आम्हाला तर मिळून साऱ्याजणीचा आत्तापर्यंत किती अंक आले आहेत, आणि जर यापुढे जर कोणाला वर्गणीदार व्हायचा असेल तर काय प्रक्रिया आहे नेमकी? आपल्याकडे दरवर्षी 11 अंक येतात. म्हणजे दिवाळी अंक हा आपण जोड अंक काढतो आणि त्याच्यामुळे 11 अंक येतात. तर आता मिळून साऱ्याजणी 40च्या टप्प्यावर आहे. म्हणजे जवळजवळ 440च्या आसपास अंक आत्तापर्यंत आलेले आहेत. फक्त मगाशी म्हटलं तसं करोना काळात 3 महिने आपण छापील अंक नाही काढला. हा छापील अंक काढत असताना जसं आपण बोलतो आहे की एकूण पैशाचा प्रश्न खूप आहे आणि वर्गणीदार मिळवणं, ते गळणं, असं काय काय चालूच असतं ना. तर त्याच्यामध्ये मुळात आपण आत्तासुद्धा आपल्या जे ऐकतायत त्या श्रोत्यांना मला आवाहन करायला आवडेल की त्यांनी जरूर मिळून साऱ्यांचं वर्गणीदार व्हावं. कारण आपण 1 तारखेला, प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला अंक पोस्ट करतो. त्याच्यामुळे घर बसल्या अंक मिळू शकतो आणि छान पद्धतीनेच्या गोष्टी तुम्हाला वाचायला मिळू शकतात. याच्यासाठी व्यक्तींसाठी ₹500 वर्गणी असते आणि संस्थेसाठी ₹700 ही वार्षिक वर्गणी आहे. आणि ज्यांना असं वाटतं की आम्हाला छापील अंक नको, त्यांना आम्ही ईमेलवरती सुद्धा अंक पाठवतो आणि त्याच्यासाठी ₹350 घेतो. त्याच्यामुळे या पद्धतीनेचं, आणि मग 3 वर्षासाठी, 10 वर्षासाठी वगैरे आपण आपलं दरपत्रक हे करूया लोकांना, म्हणजे मग त्यांना कळेल. परदेशात सुद्धा आपले वर्गणीदार आहेत. आणि जसे आपले वर्गणीदार संख्येने खूप नाही आहेत, म्हणजे आता जसं करोना काळात म्हटलं तसं हळूहळू कमी व्हायला लागले. पण आम्ही असं म्हणतो की आपलं जेव्हा ताट एक असतं जेवणाचं, त्याच्यामध्ये मीठ एवढूसच असतं. पण मीठ नसेल तर काय होतं? तसं मिळून सारेजणीचं आहे. म्हणजे संख्येने खूप मोठं नाही आहे, पण तरी त्याच्यातला मिळणारा कंटेंट, त्याच्याविषयीची लोकांची भावनिक जोडलेपणाची गोष्ट, हे सगळं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे आर्थिक व्यवहार, मगाशी मी तुला म्हटलं तसं जाहिराती कमी मिळतात. या जाहिराती मिळत असताना माझा एक अनुभव अगदी सांगण्यासारखा आहे की एके वर्षी मी पुरुष स्पंदना हे
पुरुष वाचनी मावा मिळून आम्ही काढायचो. नंतर दुसरं मिळून साऱ्याजणी आणि तिसरं पालकनीती. पालकनीती हे पालक, शिक्षक, विद्यार्थी, पाल्य यांचं व्यासपीठ असल्यासारखं आहे. या 3 वरती होते. तर दिवाळी अंकासाठी जाहिरात मागायला मी गेले की तिन्ही सांगायची अर्थात. तर तेव्हा पालकनीतीला सहज जाहिरात दिली जाते कारण मूल आहे आणि चांगलं. दुसरी पुरुष स्पंदनसाठी कारण पुरुषांची गोष्ट चांगलीच असणार आहे. आणि तिसरं मिळून साऱ्याजणी कारण कुठेतरी व्यवस्था बदला म्हणतायत, स्त्री चळवळ आहे. मग अशी म्हटलं तसं ती घरपोडी आहे की काय, आपल्या घरात आल्या तर बायका आपल्या काय विचार करतील वगैरे, अशा याच्यातून ते कमी मिळतं. पण अनुबंध निधी नक्की लोकांना असं प्रेम वाटतं की नाही हे मासिक चालू राहायला पाहिजे वगैरे, त्याच्यातून मिळतं. आणि वर्गणीदार पण होतात, अगदी होत नाही तसं नाही. त्याच्यामुळे वर्गणीदार पण आपले होत असतात. याच्यातून आपलं थोडंफार आर्थिक व्यवस्थित चालू असतं. आणि हे सगळं मिळून साऱ्याजणीचं आर्थिक बजेट किंवा असं आपण म्हणत असताना एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्र म्हणजे मिळून साऱ्याजणीचं जर शेवटचं पान बघितलं तर त्याच्यामध्ये गावोगावचे प्रतिनिधी आहेत. आपले जवळजवळ 45 ते 50 प्रतिनिधी आहेत. आणि हे सगळे प्रतिनिधी आपापल्या क्षेत्रात छान काम करणार आहेत. म्हणजे अर्थातच सामाजिक बांधिलकी असल्यामुळे ते आपले प्रतिनिधी आहेत. तर महाराष्ट्रात पण आहेत, महाराष्ट्रात बाहेर पण आहेत. म्हणजे बंगलोरला आहेत, दिल्लीला आहेत, या पद्धतीने प्रतिनिधी आहेत. नंतर परदेशात पण आहेत. म्हणजे आपले अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया इथे पण प्रतिनिधी आहेत. तर या पद्धतीने अंक संख्येने कमी पण आपण म्हणतो तसं की जास्ती लोकांपर्यंत जाणारा आणि त्यांना आपल्या हृदयाच्या जवळचा वाटणारा असा तो अंक आहे. निश्चितच. म्हणजे नेटवर्क किती मोठं आहे ते मलाही नव्याने कळलं. दुसरं म्हणजे पुलं म्हणून गेलेत की पुण्यामध्ये विशेषतः संस्था चालवणे ही चळवळ चालवण्यासारखं असतं आणि आपली तर चळवळच आहे. पण एकीकडे तुम्ही म्हणलात तसं प्रिंटचा प्रभावही थोडा किंवा ते सगळं अर्थकारणाचं गणित, जाहिरातदार, तर यांनी पण संस्था चालवणं, मासिक चालवणं, इतके वर्ष चालवणं, त्याच्यातली आव्हानं तुम्ही आत्ता काही नमूद केलीत. पण तरी पण ते जे फंडरेझिंग आहे, मग अनुबंध निधी म्हणलात, तर या सगळ्यासाठी किती तुम्हाला खटपट करायला लागते आणि मग ती नेमकी प्रोसेस कशी असते ह्याच्याबद्दल जर सांगितलं तर नव्याने ज्यांना संस्था सुरू करायची किंवा असं काही वेगळं काम करायचं आहे त्यांनाही प्रेरणा मिळू शकते. आता याच्यामध्ये कसं असतं की डोनेशन्स असतात. तर पूर्वी ATG होतं मिळून साऱ्याजणी म्हणजे निरामय पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे, त्याचं हे मासिक आहे. त्याला ATG होतं. मग एका काळात त्यांनी ATG बंद केलं. मग मध्ये असं झालं की खरं म्हणजे आम्ही प्रबोधनाचं काम करतो, त्याच्यामुळे ATG असायला काय हरकत आहे, हे सामाजिक काम आहे. अशा अर्थाने आमचे सदा डुमरे पण आमचे ट्रस्टी होते. तेव्हा ते म्हणत होते की आपण प्रयत्न करूया, का नाही होणार. पण आम्ही त्यांना तेव्हा असं म्हटलं होतं की आम्ही अरे खूप प्रयत्न करून झाले, लोक हे मानत नाहीत प्रबोधन आहे. किंवा त्यांचा असा मुद्दा असतो की तुम्ही वर्गणीदार करताना म्हणजे तुम्ही पैसे घेता, तुम्ही जाहिराती घेताना म्हणजे तुमचं कमर्शियलच आहे, म्हणजे त्यातला कंटेंट काय आहे याच्याविषयीचा त्यांना हे नव्हतं. आणि आता ते ATG अगदीच कमीच व्हायला लागले. त्याच्यामुळे आता तो नाहीच आहे ना, आम्ही प्रयत्नसुद्धा सोडून दिला की मिळणारच नाही. पण मग याच्यामध्ये मगाशी म्हटलं तसं जेव्हा अनुबंध निधीचं सतत अपील करत राहणं हे आपल्या अंकातून पण होतं. आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या कार्यक्रमांना आम्ही जातो, तिथे आपले जे आधीचे अंक असतात ते अंक सप्रेम भेट देतो. म्हणजे आपली पत्रकं पण वाटतो, पण त्याहून पुढे हल्ली मी अंक पण द्यायला लागले. कारण अंक एक हातात असला तर लोकांना वाटतं की हां बघूया तरी काय आहे, त्याच्यामुळे लोक बघतात. मग तिथे आपण नव्याने वर्गणी भरायची आहे का अशी एक चौकट असते, त्याच्यातून लोक वर्गणी पण भरतात. म्हणजे त्या पद्धतीनेचे वर्गणीदार आपले वाढतात. नंतर आपण संस्थांमध्ये जाऊन त्यांना असं म्हणतो की तुम्ही तुमच्या लोकांना सांगा की ही मासिक वाचा, किंवा संस्थेतल्या कार्यकारिणीमधल्या लोकांना म्हणायचं किंवा संस्थेला म्हणायचं की तुम्ही वर्गणीदार व्हा. त्या पद्धतीने लोक वर्गणीदार होतात. तर अशा पद्धतीने वर्गणीदार वाढवत असताना प्रतिनिधींचा खूप मोठा सहभाग याच्यामध्ये आधीच्या काळात तर खूप होता. आता थोडं असं व्हायला लागलं की प्रतिनिधी पण वयाने माझ्यासारखे मोठे व्हायला लागले आहेत आणि वर्गणीदार अरे वाटतं पण सोपं नसतं मिळवणं. कारण आम्ही सारखं असं म्हणतो की तुम्ही हॉटेलमध्ये गेलात तर 1000 रुपये बिल सहज येतं आणि तुम्ही ते देतात. तुम्ही साडी घ्यायला गेलात तर हल्ली काय 1000-1500 इतक्या महागाईच्यासुद्धा तुम्ही साड्या घेता, पण तुम्ही एक 500 रुपये साधे भरत नाही. किंवा लोक असं करतात की वाढदिवस आहे समजा आज माझा, तर मी माझ्या 4 मैत्रिणींना भेट काय द्यायची, तर मी पण लोक रिन्यू करत नाहीत. म्हणजे असे सुद्धा खूप अडचणी येतात.
पण कुठेतरी अचानक एकदम उगवतं म्हणतो ना, तसं पण होतं, की म्हणजे कुठे वाटत नाही. तिथेच आमची एक मैत्रीण आहे, तिने असे लग्नामध्ये 35 अंक वाटले बरं. आणि वर्गणीदार केलं सगळ्यांना. त्याच्यामुळे आहेर काय तर मिळून साऱ्याजणी वर्गणीदार. म्हणजे या पद्धतीने पण कुठून तरी हे असं होतं, कुठेतरी खड्डा पडतो. असं करत करत ते आत्तापर्यंत ओके चालू आहे. म्हणजे थोडंसं तुटीकडे आहे, पण चालू आहे. अशा पद्धतीने आमचं ते आहे अर्थकारण. आणि याच्यामध्ये होतं आहे असं, की पूर्वी मगाशी मी तुला म्हटलं तसं, की नोकरी करून माणसं करू शकायची काम. आता तशी काम करू शकत नाहीत. आणि आता जास्ती पगार देणं आम्हाला परवडत नाही. म्हणजे मिळून साऱ्याजणीचं हे वैशिष्ट्य आहे, की आपण असं कधी संपादकीय विभाग, व्यवस्था असं कप्पेबंद काही नाही आहे. दोन्ही इकडून तिकडे आणि तिकडून इकडे असं ते असतं. त्याच्यामुळे आता तिथे व्यवस्थापकीय विभागातल्या लोकांना काही संपादकीय कामं करायला लागतात. संपादकीयांमध्ये विशेषतः पोस्टिंग करणं हे एक फार मोठं असतं. कारण 1000, 1200, 1500 अंक तुम्हाला एका वेळेला पोस्टात टाकायचे असतात. मग ते 1 तारखेला पोस्ट व्हायलाच लागतात. त्याच्यामुळे त्याच्या आधी तो छापून यायला लागतो. दरवेळेला छापायच्या आधी काहीतरी गडबडी होतातच. म्हणजे कोणाचा तरी लेखच येत नाही, कुठेतरी जाहिरातच राहते. काहीतरी होऊन अशी घाई, म्हणजे लगीन घाई आपण जी म्हणतो ना, ती पोस्टिंगच्या वेळेला होते. पण तसे मित्रमैत्रिणी मदतीला पण असतात. त्याच्यामुळे ते होतं. आणि पूर्वी तर ती एक मजा असायची पोस्टिंग म्हणजे. कारण सगळेजण असे 4-5 जण म्हणजे खालचे वरचे सगळे एकत्र यायचे. मग पोस्टिंग करता करता गप्पा आणि असं काय काय व्हायचं. त्याच्यामुळे ते खूप छान होतं. पण आता हळूहळू वातावरण बदलायला लागले, की म्हणजे एकूण तुमचं अनुबंध निधीच्या संदर्भात सुद्धा लोकांची थोडी बेफिकिरी असणं, की काय आता कशाला काढताय, ऑनलाईन आहे की. काही जणांना उलटं वाटतं, की नाही नाही आम्हाला हातात घेऊन अंक वाचणं, असं म्हणजे असं मिक्स आहे सगळं. पण तरी मी भयंकर आशावादी आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की काही नाही. मी तर सारखी आत्ता असं म्हणते, की ऑनलाईन तुमच्या स्क्रीन टाईमविषयी आता डॉक्टरसुद्धा खूप बोलतात बघ. इतकं सारखं करू नका म्हणतात. स्क्रीनवरती वाचलेलं कॉन्सन्ट्रेशन नीट होत नाही, लक्षात नीट राहत नाही आणि एवढा भडीमार सारखा चालू असतो. शांतपणे जरा राहा, काहीतरी कप्प्यातलं इकडचं इकडे करा, मेदूतलं वगैरे असं. त्याच्यातून मला असं वाटतं, की आता पुन्हा प्रिंटकडे येतील लोक आज ना उद्या. आणि त्याच्यामुळे आपला भोज्य सोडायचा नाही. म्हणजे जसं ऑनलाईन चालू ठेवायचं तसं मिळून साऱ्याजणी छापील पण चालू ठेवायचं, असं आम्ही ठरवलं आहे. मला वाटतं की हा दृष्टिकोन खरंच खूप महत्त्वाचा आहे. आणि ते प्रिंटला परत सुगीचे दिवस जे येणार म्हणतात, तर ते निश्चित दिसते असं. कारण ऑनलाईन किंवा सोशल मीडियाचा खूप भडीमार सध्या सुरू आहे. आणि याच्याबरोबरच मला अजून एक तुला सांगायला आवडेल, की मिळून साऱ्याजणीचं कसं आहे, की मिळून साऱ्याजणी एकांड्या शिलेदारासारखं काम नाही करत. आम्ही असं म्हणतो, आम्ही एकत्र आमची एकजूट. मग आमची एकजूट म्हणजे कोण कोण आहेत, तर नारी समता मंच आहे, अक्षरस्पर्श ग्रंथालय आहे, पुरुष युवाच आहे, सखी साऱ्याजणी आहे. आणि याच्यामध्ये असं बोललो मगाशी आपण ते, की लग्नाच्या संदर्भात 7-7 विवाह अभ्यास मंडळ असं 90मध्ये सुरू झालं, जे आता हळूहळू विजत आलं म्हणतो तसं व्हायला लागलं आहे. सखी साऱ्याजणीचं पण सगळ्या मेंबर्स खूप ज्येष्ठ आहेत, त्याच्यामुळे आता त्या थोड्या ऑनलाईन वगैरेच असतात. तर पण आम्ही हे सगळे आम्ही एकत्र आमची एकजूट असं आहे. आणि त्याच्यामुळे हे सगळी लोकं काय काय करतात, ते मासिकातून देणं, म्हणजे मासिक हे सूत्र करतं त्या सगळ्यांना एकत्र. आणि आता थोडा असा विचार करतो आहे, की प्रतिनिधी पण मगाशी म्हटलं तसं हळूहळू वयाच्यामुळे म्हणा किंवा एकूण सगळ्यांनी कमी कमी ॲक्टिव्ह व्हायला लागले वर्गणीदारांचं. तर आम्ही आता असं विचार करतो आहे, की आपण संस्था संघटना आत्तापर्यंत आम्ही 4-5च केल्या. म्हणजे आम्ही असं म्हणत होतो 5 बोटांची मूठ असं, आणि सगळ्या 5-6 आम्ही एकत्र होतो. आता मला असं वाटतं, की विविध संस्था संघटना यांचं नेटवर्क करूया. म्हणजे जे प्रतिनिधींचं नेटवर्क होतं इतके दिवस, ते संस्था संघटनांचं नेटवर्क करायचं. कारण तसंही आपण मासिक नव्हे चळवळ म्हणतो आहे. त्याच्यामुळे या सगळ्या संस्था संघटनांना एकत्र घेऊन जाणं, त्यांचे कार्यक्रम काय होतात याच्याविषयीची माहिती मासिकातून देणं, कार्यकर्त्यांच्या अडचणी सांगणं, कार्यकर्ते पाहिजे म्हणून जाहिराती देणं, अशा वेगवेगळ्या पद्धतींनी मासिकाचं थोडं थोडं स्वरूप बदलत नेलं पाहिजे, की जे आत्ता समकालीन चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. असा पण एक विचार याच्यामध्ये. तर इथं थोडं तुमच्या बॅकग्राऊंडविषयी, म्हणजे संपादक म्हणून तुमचा रोल मिळून साऱ्याजणीतला हा आला सगळा, चळवळीविषयी पण आलं. पण तुम्ही स्वतः खूप उच्च शिक्षित आहात. म्हणजे BSc MSc रसायनशास्त्रामध्ये, त्यानंतर डॉक्टरेट PhD, आणि त्यानंतर 32-35 वर्ष मला वाटतं तुम्ही अध्यापन पण केलेलं आहे, सर्व्हिस केलेली आहे फर्ग्युसन कॉलेजमध्ये. तर तो सगळा काळ कसा होता, आणि ते करताना ही सामाजिक बांधिलकी म्हणून किंवा चळवळीशी जोडलं जाणं, तर हा मेळ कसा साधलात नेमका?
चळवळीचं किंवा एकूण व्यवस्थेचा विचार किंवा असं म्हणशील ना, तर मी लहानपणापासून अतिशय बंडखोर आहे. म्हणजे 5-6 वर्षाचं असताना आपल्याला आई गोष्ट सांगते बघ, की एक होता राजा, त्याला 2 राण्या होत्या. म्हणजे आमच्या वेळेला सांगायचे, एक आवडती, एक नावडती वगैरे. तेव्हा मी आईला पटकन विचारायची, मग राण्यांना पण 2 राजे असायचे का? एक आवडता, एक नावडता. ताई म्हणायची, गप्प बस, असं नसतं. म्हणजे तिथपासून माझं हे समतेचं फार होतं. मग त्यानंतर असं झालं, की आमच्या समोर एक आमची मानलेली बहीणसारखीच राहायची. तिचा नवरा खूप दारू प्यायचा, मारझोड करायचा आणि सतत म्हणजे ते चालू होतं. आणि दुसऱ्या दिवशी माफी मागणं. म्हणजे हे जे एक सर्कल आहे बघ हिंसाचाराचं, पुरुषांच्या विशेषतः नवऱ्यांच्या हिंसाचाराचं, की आधी हिंसाचार करायचा, मग माफी मागायची, मग हळूहळू काही दिवस जाऊन पुन्हा हिंसाचार करायचा, पुन्हा माफी मागायची. आणि त्या चक्रात तो पण अडकतो बिचारा आणि बाई पण अडकते. तर तेव्हा मला सारखं वाटायचं, घटस्फोट का नाही घेत, घटस्फोट का नाही घेत. तेव्हा मला आई म्हणायची, लहान आहेस तू, तुला काही कळत नाही. त्याच्यामुळे तो एक विचार होता. दुसरं, घरामध्ये आमच्या आईनी काम करणारे जी बाई वगैरे असते, तिला तशी घरच्यासारखी होती, पण तिच्यासाठी चहाचा कप वेगळा होता. हे मला अजिबात आवडायचं नाही. मी तिला म्हणायचे, अजिबात चालणार नाही, मग माझा पण कप तोच. म्हणजे अशा पद्धतीने जातीच्या विषयीसुद्धा होतं. किंवा सवाष्ण ब्राह्मणच कशाला पाहिजे, मराठा का नाही चालत. किंवा पुढे जाऊन माझे वडील म्हणायचे, माझ्या वडिलांचं माझं खूप पटायचं, तर माझे वडील असं म्हणायचे की अगं तुला सवाष्णच कशाला पाहिजे, विधवा का नाही चालत. म्हणजे हे जे विचार आहेत हे घरामध्ये वडिलांचे जास्ती होते आणि ते मला खूप बरोबर वाटायचे, कारण तशी मी एका अर्थाने म्हटलं तर तरकटसुद्धा होते, की म्हणजे असं तर असं, असं का नाही, असं का नाही, असं. आम्ही तिघी बहिणी आणि एक भाऊ. मग भावाला काहीतरी विशेष केलं की मी पुन्हा त्यालाच का, मला का नाही. म्हणजे या पद्धतीनेचा विचार. आणि मग पुढे पुढे मी भावाला असं म्हणायला लागले की अरे तू तिघी बहिणीतला एक, तुला विशेष जेव्हा झुकतं माप दिलं जातं तेव्हा तुला नाही का असं वाटत मला नको हे झुकतं माप. तर हा फार पुढचा विचार झाला ना, ज्याला मिळतं तो का नाही म्हणेल, असं थोडंसं ते आहे. म्हणजे आमचा भाऊ त्याच्यावर हसायचा, आम्ही त्याला खूप चिडवायचो की काही झालं की तो मी भांडणार आणि काही झालं की तो हसणार आणि मग सगळेजण हसतो किती गोड ना, म्हणजे असं म्हणून ते सोडून द्यायचं. तर अशा पद्धतीनेचा माझा पहिल्यापासूनचा हे होता. पण मी स्वभावतः एकांतप्रिय आहे, त्याच्यामुळे मला एकटीला राहायला खूप आवडतं. पण मला सामाजिक बांधिलकी फार वाटते. म्हणजे हे जे मी म्हटलं की गरीब किंवा याचं, माझी अगदी एक मी बंगल्यात राहायचो, तर मागच्या बाजूला अशी पूर आला होता पुण्याला बघ, त्यानंतर एक मागच्या बाजूला झोपडी होती. तर त्या झोपडीत राहणाऱ्या त्या बाई 3-4 मुलं होती त्यांना, ती माझी अगदी घट्ट मैत्रीण होती. मग माझ्या आईला थोडासा रागच यायचा की तिच्याकडे जाऊन तू कशाला बसते, म्हणजे असं असतं ना गरीब श्रीमंत, किंवा थोडंसं होतं, खूप होतं असं नाही. पण ते पण मला नाही ते आवडायचं तसं म्हटलेलं. तर या पद्धतीने हा सगळा विषमताचा विचार लहानपणापासून माझ्या डोक्यात होता. पण एकांतप्रिय असल्यामुळे फार चळवळीत जाऊन काहीतरी करणं किंवा असं काही मी करत नव्हते. पण मला जाणीव होती समाजात काय होतं आणि ते होऊ नये, त्याच्यामुळे थोडं थोडं मी करत होते, पण जास्ती काही करत नव्हते. नंतर जेव्हा माझे लग्न होण्याच्या संदर्भात मला माझा मावस भाऊच होता. मग मावस भावामध्ये आपल्याकडे लग्न करत नाहीत, पण ते एकूणच सगळं बंडखोरी असल्यामुळे मग प्रेम आहे तर मग मावस भाऊ वगैरे काय असं होतं. मग त्याच्यामुळे त्याच्याशी लग्न करत असताना तो स्वतः खूप असा ॲक्टिव्ह, माणूसप्रेमी असा खूप असल्यामुळे आम्ही असं ठरवलं होतं की 35 वर्षापर्यंत त्यांनी चांगली नोकरी करायची आणि मग ती नोकरी सोडायची. कारण आपल्याला जे सामाजिक कार्य करणारी माणसं असतात ती बऱ्याच वेळेला अशी नोकरी न केलेलीच असतात बघ. त्याच्यामुळे त्यांनी आधीपासून ठरवलेलं असतं, मग ते त्या क्षेत्रात कधी गेलेले नसतात किंवा गरीब असतात, त्याच्यामुळे ते करत असतात वगैरे. त्यामुळे नोकरीचा नीट अनुभव घ्यायचा आणि नंतर. आणि मी एकांतप्रिय, त्याच्यामुळे मी म्हटलं मी काही सामाजिक कामात येणार नाही. मी माझी नोकरी ही प्राध्यापकी ही नोकरी मी खरं म्हणजे तेव्हा सुट्ट्या खूप असायच्या. 3 महिने उन्हाळ्याची सुट्टी, 1 महिना दिवाळीची सुट्टी, 8 दिवस क्रिसमसची सुट्टी, अशा एवढ्या सुट्ट्या. आणि प्राध्यापक असल्यामुळे परीक्षा काळामध्ये पुन्हा लेक्चर्स नाही. त्याच्यातला पेपर तपासणे हा सर्वात वाईट भाग मला तो कधी आवडला नाही, पण तो करायला लागला. पण तो अर्थात करायला लागतो तुम्हाला. त्याच्यामुळे मी नोकरी करायची, मी संसार करत असतानाही खरं म्हणजे बेसिकली मला काय वाटायचं की या जगामध्ये कोणाला जन्माला वगैरे घालणं एवढं काही ग्रेट नाही जग, त्याच्यामुळे आपली काही मुलं नको. मग सामाजिक कामाची माझी कल्पना काय होती, तर मी 3-4 मुलं दत्तक घेईन आणि त्यांना वाढवेन, मग दॅट्स इट. म्हणजे मी घरात राहून नोकरी करून सामाजिक काम करणार.
पण माझे वडील, आई म्हणजे हे जे म्हणतात, माझ्या वडिलांचं तर असं की अगं तो माझा नवरा एकुलता एक होता, मग तो एकुलता एक आहे, मग त्याच्या वडिलांना नाही का वाटणार आपल्याला कुलदीपक हवा वगैरे वगैरे. मग आम्ही पण कसे लोकांसाठी त्याग वगैरे अशा त्या मूल्यातली होते ना, मी पण टिपिकल एक त्या खांडेकरी विचार आमच्या पिढीतले. त्याच्यामुळे मला की ठीकच आहे ना, मग आता कसं यांना काय वाटेल वगैरे. आणि माझ्या नवऱ्याला असं म्हणणं होतं त्याचं की मला एक स्वतःचं असावं असं वाटतं, दुसरं आपण दत्तक घेऊ. मग त्याच्यामुळे एक झालं, मला मुलगी झाली पहिली. आणि मग दुसऱ्या मुलाच्या वेळेला तो असं म्हणाला की आता आपण दत्तक घेऊ. पण तेव्हा मला असं वाटत होतं की अरे बापरे, एक स्वतःचं मूल आणि एक दत्तक मूल, मग याच्यामध्ये नातेवाईक फरक करणार, मग त्या दुसऱ्या मुलाला कसं वाटेल, मग नकोच ते. तर मी आता सगळ्यांना असं सांगते की ही माझी चूक होती. कारण स्वतःच्याच मुली, मला दुसरी मुलगी आहे, तर स्वतःच्याच मुली ही लाडकी ती दोडकी, तिला हे नाही केलं ह्याला हे नाही, असं जे असतं की नाही, म्हणजे ते नॅचरल आहे, ते असतं. त्याच्यामुळे त्यांना असंच वाटतं नाहीतरी की ही लाडकी, मग काय दत्तक असल्यानं वाटलं तर काय. आणि मग आता आमच्या मित्रमैत्रिणींनी खूप केलं, एक स्वतःचं मुलं एक दत्तक घेतलं आहे. त्याच्यामुळे पण तेव्हा माझा विचार हा होता की नको बाबा असो, मग आता आपलं, म्हणून मला दुसरी मुलगी झाली. त्याच्यामुळे 2 मुली आणि बाकी सगळं इतपत माझं मत होतं की मी इतपतच सामाजिक काम करीन, तू अगदी आनंदात कर सामाजिक काम. आणि मला त्याच्याविषयी कन्सर्न पण होता सामाजिक कामाविषयी. त्याच्यामुळे मी त्या कामामध्ये घरात राहून, म्हणजे आमच्या घरात सतत कार्यकर्ते यायचे, सतत काहीतरी कामं म्हणजे फंक्शन चालू असायचं आणि मी अगदी त्याच्यात आनंदाने सहभागी व्हायचे. पण मग नंतर असं झालं एका काळानंतर की डिव्होर्सची वेळ आली. म्हणजे आपण, मी एक सारखं असं म्हणते की, म्हणजे आम्ही चळवळीतच असं म्हणतो की पुरुषांची एक शोकांतिका आहे, बाई, बाटली आणि हिंसाचार. तर ही त्रिसूत्री आहे. तर ती त्रिसूत्री आल्यानंतर मी असं म्हटलं की नको आपण. आणि माझं पहिल्यांदाही, म्हणजे जसं मी म्हटलं मला मूल दत्तक घ्यायचं होतं, तसं मला लग्नही करायचं नव्हतं. म्हणजे काहीतरी असतं डोक्यात आपल्या, तसं मला बेसिकली लग्नच करायचं. त्याच्यामुळे मी सुरुवातीपासून असं की नाही पटलं तर घटस्फोट घ्यायचा, हे मला इतकं सोपं, सरळ आणि साधं वाटत होतं. तर मी म्हटलं आता आपण डिव्होर्स घेऊ. पण माझ्या पहिल्या नवऱ्याला असं वाटत होतं मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग मी असं म्हटलं की हो, माझी हरकत नाही, मी जर तुझ्याबरोबर राहिले तर तू चांगला होणार असलास तर मी तुझ्याबरोबर राहायला तयार आहे. पण मला असं नको आहे की या त्रिसूत्री सगळ्या बायका सहनच करतात ना, मला तसं नको आहे. आपण डिवोर्स घेऊ आणि एकत्र राहू. म्हणजे मी तुझी बायको म्हणून सहन नाही करत आहे किंवा जे काय तुझं वागणं आहे सुधारावं असं मला मनापासून वाटतं आहे, तर मी बायको म्हणून नाही करत आहे, मी मैत्रीण म्हणून करते आहे. अशा याने आम्ही म्युच्युअल कन्सेंटनी डिव्होर्स पण घेतला. आम्ही काही दिवस एकत्र पण राहत होतो, पण नाही झाली सुधारणा आणि त्याच्यामुळे वेगळं व्हायला लागलं. आता हे वेगळं व्हायच्या कारणात, म्हणजे माझा पहिला नवरा अतिशय देखणा, रोमॅन्टिक आणि असा खूपच चांगला होता आणि शिकलेला, माणसांचा प्रेमी, धडाधड बायका त्याच्या प्रेमात पडायच्या वगैरे वगैरे. तर मी जे म्हटलं खांडेकरी विचार, पातिव्रत्य आणि अशा कल्पना वगैरे, पण तरी एकीकडे मी बुद्धिनिष्ठ होते. त्याच्यामुळे मी असं म्हणायची की पातिव्रत्य म्हणजे नवरा कुठेही गेला आणि परत आला तर त्याला स्वीकारणं असं नाही. जर का योनिशुचितेविषयी तुम्ही बोलता तर ती घाण स्वतःची स्वतः उडवून घेतली काय किंवा लोकांनी येऊन केली काय. त्याच्यामुळे हे नाही मला मान्य. पातिव्रत्य एकतर्फी नाही मला मान्य. एकनिष्ठा म्हणजे प्रेम, अशा माझ्या प्रेमाच्या कल्पना होत्या, खांडेकरी कल्पना. आणि मला काहीच त्याच्यामुळे दुसरं वाटत नव्हतं. म्हणजे मनातही नाही आलं असं आपण म्हणतो, पण आता मी म्हणते की सबकॉन्शियसमध्ये काय असलं तर मला माहीत नाही, पण मनात नाही आलं. अशा अर्थाने मी त्या पद्धतीने पतिव्रता वगैरे अशी होते, एकनिष्ठ पत्नी. पण हे जेव्हा झालं की मलाही जगता येत नाही, मला मैत्रीण पण पाहिजे, तू पण पाहिजे, तेव्हा मी म्हटलं मग मला मित्र पण असेल. म्हणजे मगाशी म्हटलं तसं तार्किक विचार होता हा, हा न्याय्य विचार होता, हा समतेचा विचार होता. पण असं म्हटल्यानंतर म्हणजे तो टिपिकल रोमॅन्टिक हिरो होता. तो काही मूल्य असा खूप त्या अर्थाने नव्हता प्रेमात किंवा कसाही असला तरी. त्याच्यामुळे त्याला एकदमच भयंकर असं झालं की काय बोलते तू, इतके दिवस पतिव्रताचे. तर मी म्हटलं पहिल्यापासून मी पातिव्रत्याच्या माझ्या कल्पना तुला सांगितल्या आहेत, माझ्या एकनिष्ठा दोघा बाजूंनी हेच पहिल्यापासून आहे. त्याच्यामुळे ते तू मानूच नको. पण मला असं वाटतं की हरकत नाही ना. माझ्या 1-2 मैत्रिणी अशा होत्या, तर त्या असं म्हणाल्या की गीता का तुला दिसतंय ना त्याचं एवढं प्रेम आहे, तर का नाही तू ट्राय करत. अगं असं असतं, तुझ्या ज्या एकनिष्ठा म्हणजे प्रेमाच्या कल्पना आहेत त्या बरोबर नाही आहेत, त्या जरा
साफ करून बघ. असं म्हणून माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलं. तिला स्वतःला मित्र पण होते आणि तिचा याच्यावर विश्वास होता. याला मी एकाधिक प्रेम असं म्हणतो, म्हणजे ज्याला आपण मल्टिपल रिलेशन, एकाहून जास्ती माणसावरती प्रेम करणं, आणि ते शारीरिक लैंगिक पातळीवर सुद्धा असू शकेल अथवा नसू शकेल. पण जे नसेलच आणि प्लुटॉनिक प्रेम अशा अर्थानेच नाही, ते असूसुद्धा शकेल. मग ते भले वर्षातून एकदा का असेल, पण ते असेल. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने मी बोलायला लागल्यानंतर ते अशक्य व्हायला लागलं. मग ते कुठेच कोणाला, म्हणजे माझे वडील, मी तुला म्हटलं की चांगले समतावादी वगैरे होते ना, मग ते म्हणले गाय मारली म्हणून तू आश्रमावर नको, तू घटस्फोट घे, मी तुझा रोज नवा मित्र आला तरी मला हरकत नाही माझ्या घरी, अशा अर्थानं आमचं बोलणं चाललं होतं. मी त्यांना म्हणत होते की हे गाय मारली म्हणून वासरू मारणं नाही आहे. विवाह संस्था ही मानवनिर्मित आहे, त्याचे काही नियम आहेत. आपण नातीचरामी म्हणतो, हे दोन्ही बाजूनी आहे का नाही आहे ना दोन्ही बाजूनी. मग एका बाजूनी मोडल्यावर ते आपोआप दुसऱ्या बाजूनी मोडलेलंच आहे बाय डेफिनेशन, बाय डिफॉल्ट. पण हे आपण मानतच नाही, कारण आपल्याला आजूबाजूला कितीतरी दिसतात पुरुष की ज्यांचं बाहेर पण संबंध आहे आणि बाई स्वीकारते म्हणून ती किती ग्रेट आहे. म्हणजे मगाशी जे म्हटलं की त्याग करणं, सोशिक असणं, ह्याला आपण भयंकर उदात्तीकरण करून सोडलं आहे. मग त्याग म्हणजे मला असं वाटतं की त्याग हा अबलेतून येतो आहे का सबलेतून येतो आहे. म्हणजे तुम्हाला काहीतरी ऑप्शनच नाही आहे, नवरा घराबाहेर टाकणार आहे म्हणून तुम्ही त्यागाच्या नावाखाली त्याच्याबरोबर राहताय का काय करताय. तर त्यामुळे मी असं म्हणत होते की नाही, हे नाही मला चालणार, हे दोन्ही असलं पाहिजे. मला हे अजिबात लपून करायचं नाही आहे. मी ओपन स्टँड घेते, मी ओपनली म्हणणार आहे की मला मित्र असणार आहे. तर हे तात्विक चाललं होतं. मग तात्विक पातळीवर असताना जी माझी मैत्रीण, मी म्हटलं की तिची पण मल्टिपल रिलेशन होती, तिच्या नवऱ्याबरोबर माझी मैत्री होती, जनरल मैत्री होती. कारण आम्ही दोघं एका अर्थाने असं होतं ना की तुझा नवरा कसा करतो, सारखा हिंडतच असतो, आणखीन काय, म्हणजे कसं तुला सगळं करायला लागतं तसं माझी बायको कशी हिंडतच असते वगैरे वगैरे. असं म्हणजे चांगल्या पातळीवर आमची मैत्री होती. काय भयंकर असं हे चाललं होतं असं नव्हतं, पण एकमेकांची समदुःखी म्हणतो ना तशा अर्थानेच आमचं होतं. तर त्याच्यामुळे तो माझ्या नवऱ्याचा पण मित्र होता. आम्ही सगळे फॅमिली फ्रेंड्सच होतो आणि हे सगळं त्या लेव्हलला चाललेलं होतं. म्हणजे असं छुपे नव्हतं काही. माझ्या आईवडिलांना माहीत होतं, त्याच्या आईवडिलांना मी हे बोललेली होते की असं असेल तर असं असणार आहे वगैरे वगैरे. मग हे झाल्यानंतर जेव्हा तो मला असं म्हणाला की गीताली, माझा याच्यावरती विश्वास आहे पण मला काही आवड नाही आहे, एक बास होतं आहे, अशा अर्थाचा तो होता. त्याच्यामुळे तो मला म्हणाला, पण तुला जर ट्राय करायचं असलं ना तर आय एम विथ यू. आता हे म्हटल्यावर माणूस समोर आला. म्हणजे इतका वेळ मी तात्विक बोलत होते, आता व्यावहारिक पातळीवर समोर आला म्हटल्यानंतर उद्ध्वस्तच होणं, आणि ते कळू शकतं. म्हणजे मला सतत माझ्या पहिल्या नवऱ्याविषयी अतिशय सिंपती होती की, आणि तीही व्यवस्थेतून होती की तो एकुलता एक होता, तो लाडाकोडात वाढलेला होता, त्याला खूप मैत्रिणी होत्या, म्हणजे त्याच्यातून तो हिरो होता. असं जे पुरुषांचा अहंकार फोफावला जातो किंवा त्यांना जी दुसरी बाजूच कळत नाही की दुसऱ्या बाईचं पण हे असू शकणार नाही. आणि त्याच्यात असं असतं की मैत्रिणीचं हे चालतं एका पातळीपर्यंत, पण बायकोचं चालत नाही. म्हणजे या व्यवस्थेत आपण जे म्हणतो ना की आईचा खूप इम्पॅक्ट असतो बघ मुलग्यांवरती, पुरुषांवरती. बायकोचा भले तेवढा नसेल, पण आई समजा जर का दुसऱ्या मित्राबरोबर गेली तर त्या पुरुषाचं काय होईल, अजिबात सहन होणार नाही. त्याच्यामुळे या पद्धतीने एकाच बाजूनीचा विचार आहे. आणि लैंगिकतेच्या संदर्भात सुद्धा व्यवस्थेतला विचार काय आहे की पुरुषाला लैंगिक सुख द्यायचं बाईनी, म्हणजे बाईनी घ्यायचं नाही, पुरुषाने लैंगिक सुख घ्यायचं आणि बाईनी ते द्यायचं, तिला हवं किंवा नको. त्याच्यामुळे लैंगिक स्वातंत्र्याच्या मुद्द्यामध्ये नाही म्हणण्याचा अधिकार हा प्रायमरी आहे असं मी म्हणते. मी लैंगिक स्वातंत्र्याविषयी बोलत होते, पण मी तेव्हा असं म्हणत होते की नाही म्हणण्याचा अधिकार हा पहिला असला पाहिजे. तर लोकांना लैंगिक स्वातंत्र्य म्हटलं की स्वैराचार वाटतो. म्हणजे तिथे दुतर्फा असणं, समता असणं, दोन्ही बाजूनी संमती असणं, कुठेही शोषण नसणं, या गोष्टींना काहीच नाही. विवाहबाह्य संबंध म्हणजे व्यभिचार. आणि स्त्री चळवळ असं म्हणते की जेव्हा विवाहामध्ये मारहाण करणारा नवरा असेल आणि त्याच्याबरोबरचे लैंगिक संबंध अगतिकतेतून असेल, त्याला व्यभिचार का नाही म्हणायचा, त्याला हे चुकीचं मूल्य आहे असं का नाही म्हणायचं. का मग तिथे आपण कौटुंबिक मूल्य म्हणून ते स्वीकारून टाकतो. कुटुंबात असंच करायला लागतं, कुटुंब टिकवायचं आहे ना. मग तिथे असंही म्हटलं जातं की मुलांकडे बघा,
मुलांना आईवडील एका छताखाली गुण्यागोविंदांनी नांदून हवे असतात. तिथे गुण्यागोविंदांनी हा शब्द विसरायचा आणि आईवडील एका छताखाली राहून हवे असं म्हणायचं. आणि तिथे ते बाईला पण सोयीचं असतं, कारण तिला दुसरं छत नसतं. तर या सगळ्या गोष्टी स्त्री चळवळीतून आम्ही पुढे आणत गेलो आणि माझ्या बेसिक बंडखोर स्वभावातून मी हे बोलत आले. हे बोलत असताना मी म्हटलं तसं मी एकांतप्रिय असल्यामुळे मी खूप चळवळीमध्ये अशी सतत काही खूप नव्हते, पण मी हा चळवळीचा भाग मानत होते की मी एकाधिक नात्यांविषयी बोलत राहणार आहे, त्याच्यातल्या चांगलेपणाविषयी बोलत राहणार आणि जी खोटी तकलादू पतीपत्नींची नाती आहेत त्याविषयी बोलत राहणार. आता हे सगळंच कोणाला नको असतं, व्यवस्थेला हे अजिबातच नको असतं. त्याच्यामुळे अर्थातच मी वाईट. त्याच्यामुळे अर्थातच जेव्हा मी प्रेसिडेंट झाले नारी समता मंचची, तेव्हा कुणीतरी असं म्हटलं की अशा बाईला तुम्ही प्रेसिडेंट केलं की जी मल्टिपल रिलेशनविषयी बोलते नाही म्हणते. तर तेव्हा अर्थातच मंचाचा या मूल्याला विरोध नव्हता. मूल्याच्या बाजूनी लोक असल्यामुळे माझी बाजू घेतली लोकांनी आणि आम्ही असं मानत नाही अशा अर्थातच झालं. याच्यानी चळवळीवरती एक थोडा निगेटिव्ह परिणाम होतो का, तर जरूर होतो. पण एक असं असतं की काही लोकांनी टोकाला जाऊन बोलायला लागतं, काही लोकांनी मधली भूमिका घ्यायला लागते की सामोपचाराची असेल किंवा लोकांना गडी उतरेल इतपत असेल. त्याच्यामुळे त्या पद्धतीने आम्ही ते स्ट्रॅटेजिक ठरवलं होतं की हिला फक्त बोलू दे याविषयी, बाकी कोणी बोलणार नाही. तर त्याच्यामुळे आम्ही हे सगळं बोलत आलो. मग या सगळ्या याच्यामध्ये मुलींना वाढवताना काय माझ्या मल्टिपल रिलेशनचं असं माझे एक फिलॉसॉफर फ्रेंड होते, गाईड आणि अशासारखे. तर ते मला म्हणाले की तू हा विचार केला आहेस का मुलींचा, तुला मुली आहेत आणि मुलंसुद्धा नाही आहेत, म्हणजे आजच्या सामाजिक परिस्थितीत मुली आहेत तुझ्या दोघी, तर तू काही विचार केला आहेस का. तर मी म्हटलं हो मी विचार केला आहे. मला असं वाटतं की मी ठेवो अथवा न ठेवो, त्यांच्या वडिलांचे जर मल्टिपल रिलेशन्स असणार असतील तर त्यांना मल्टिपल रिलेशन्स म्हणजे काय, पुरुषांनी ठेवायची फक्त, लग्न झालेला पुरुष असून बाई बिन लग्नाची आहे दुसरी जी आहे ती वगैरे वगैरे असं दिसणार. त्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांना समतेवर आधारलेलं मल्टिपल रिलेशन कळावं आणि ज्या मल्टिपल रिलेशनशिपमध्ये जबाबदारी घेतली जाते, ओपनली ते होते, अशा पद्धतीनेचं मल्टिपल रिलेशन असावं. आणि मल्टिपल रिलेशन म्हणजे एकाधिक नाती ज्याला मी म्हणते ती अजिबात सोपी नाही आहेत, हे मला या निमित्ताने आपल्या श्रोत्यांना आवर्जून सांगायचं आहे. म्हणजे विवाहबाह्य संबंध हे नक्की वाईट आहेत जेव्हा तुम्ही फसवून करता, त्याला आपण व्यभिचार म्हणतो, ते एकाच बाजूने होतात ते अजून वाईट आहे. त्याच्यामुळे विवाहामधला म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं मी वडिलांना असं म्हणत होते की विवाह हे माणसाने ठरवलेली संस्था आहे ना, आपण बदलू शकतो ना. आपण असं म्हणू शकतो की नवरा बायकोंची जर का संमती असेल एकमेकांना मल्टिपल रिलेशन्स असायला तर असू दे ना आणि लग्न राहू दे. आणि आमचे असे मित्रमैत्रिणी आहेत की जे लग्नात आहेत आणि त्यांचे लग्नाच्या बाहेरचे पण संबंध आहेत. तर मी त्यांना ते म्हणत होते की का नाही असं होऊ शकत. तर माझं अजूनही मत असं आहे की का नाही होऊ शकत, लग्नात असूनही तुम्हाला मित्रमैत्रिणी असू शकतात. पण माझं असं मत आहे की एकूण मगाशी आपण मानसिकतेविषयी बोललो, आपण षड्रिपूंविषयी बोलतो की राग लोभ मत्सर आणि काय काय हेवेई वगैरे असं खूप काय काय असतं. तर या एकाधिकार नात्यांमध्ये माणूस आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असायला पाहिजे, तो भावनिकदृष्ट्या अतिशय स्वावलंबी असायला पाहिजे. म्हणजे तो अजिबात भावनाप्रधान असून चालत नाही. कारण एकाची जर 2-4 मित्रमैत्रिणी असतील तर आत्ता तू या मित्राबरोबर गेली आहेस पण तुला दुसऱ्याबरोबर जावंसं वाटतं आहे तर तो तिसरीबरोबर गेला आहे, असं समजा जर कॉम्बिनेशन काहीतरी असेल जे भयंकर वाटू शकतं लोकांना, असं समजा असेल तर त्या व्यक्तीला समंजसपणेच वागायला पाहिजे की आत्ता मला याला भेटायचं आहे की आत्ता मला हिला भेटायचं आहे, पण आत्ता ती अवेलेबल नाही आहे, ती दुसऱ्याबरोबर गेली. तर हे किती अवघड आहे बघ. आपल्याला साधं नवरा बायकोतलंच संशय. आणि मला त्याच्याहून असं वाटतं की मी जे म्हटलं त्या मूल्यांची मी असल्यामुळे मला माझा पहिला नवरा दुसऱ्या कोणाबरोबर गेला आहे का, सिनेमाला गेला आहे का, तिच्याबरोबर काय करतो आहे, नुसतेच गप्पा मारतो आहे का काय चाललं आहे, या कल्पनेने रक्त बॉईल व्हायचं. संशयाने मला अतिशय हे वाटायचं की नाही, मला अतिशय असुरक्षित वाटायचं. हे जेव्हा माझं फिलॉसॉफिकल बदल झाला, म्हणजे जेव्हा मला माझी मैत्रीण म्हणाली की अगं एका वेळेला आपण 4 मुलांवर आपल्या प्रेम करतो ना, मुलामुलींवर, हे तसं आहे प्रेम म्हणजे. आणि ते प्रेमाचा पुढचा भाग आहे की तुम्हाला इतकं प्रेम वाटतं की लैंगिक एकत्र असावं, इतकं तुम्हाला जवळीक वाटते. तर हे असं आहे, तर याच्यात काही वाईट वगैरे नाही आहे.
त्याच्यामुळे माझा स्वतःच्या अनुभवावरनं मला असं वाटतं की ही तुमची फ्रेमवर्क मनाची अशी मोकळी असली पाहिजे की माणसं बदलतात. त्याच्यामुळे आपल्याला दिसतं ना, लग्न झाल्यानंतर नवरा बायको वेगवेगळ्या पद्धतीनेच बदलतात. हा बदल ते मान्य करत नाहीत, स्वीकारत नाहीत. आत्तापर्यंत बाईला खूप बदलूच दिलं नाही, कारण तिला घरात आपण डांबून ठेवलं आणि संस्काराने ती तशीच असली पाहिजे. त्याच्यामुळे ती तशीच राहायला बघते. आणि पुरुष मात्र बाहेर जातो, पुरुष बदलतो, मग त्याला ती स्वीकारते. म्हणजे एका बाजूनी होतं, एका बाजूनीचं. आणि व्यावहारिकदृष्ट्या हे मला कळतं की हे सोपं आहे. एका माणसाला डांबून ठेवायचं आणि एकाला जाऊ द्यायचं, ते सोपं आहे. पण ते बरोबर आहे का? म्हणजे सोपं काय आणि न्याय्य काय, हा विचार करायला पाहिजे. त्याच्यामुळे न्यायाचा विचार स्त्री चळवळ करते. त्याच्यामुळे मग स्त्री चळवळ हे बोलते, मग आम्ही सगळ्या व्यभिचारी होतो, आम्ही सगळ्या स्वैराचारी होतो. तर आम्ही स्वैराचारी आणि व्यभिचारी नाही आहोत, हे मला आवर्जून सांगायचं आहे. की व्यभिचार आणि स्वैराचार याचा नीट विचार करा. जेव्हा आपण स्वातंत्र्य म्हणतो, स्वातंत्र्य म्हटलं की आपल्याला लगेच स्वैराचार दिसतो. त्याच्यामुळे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की स्वातंत्र्य म्हणजे फक्त स्वतःचं स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्य म्हणजे आपल्या स्वातंत्र्याबरोबर समोरच्याच्या स्वातंत्र्याचा आदर करणं. हे आपण करतो का? हे नाही करत. आपण फक्त माझं स्वातंत्र्य असं बोलतो. त्याच्यामुळे हा जो विचार आहे आणि हा खूप मूलभूत विचार आहे. कारण विवाह आपल्याला जवळजवळ वाटतं नैसर्गिकच आहे, खरं म्हणजे ते मानवनिर्मित, पण म्हणजे विवाह केलाच पाहिजे असं जे आपल्या डोक्यात असतं. तर त्यामुळे आपण हा सगळा विचार व्यवस्थेकडे बघत बघत मानवी नात्यांच्या संदर्भात करणार आहोत का? आणि हे जेव्हा, म्हणजे मी मगाशी म्हटलं तसं बदल नको असतो, भीती वाटते वगैरे, असं जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपण विचार करायला पाहिजे की आत्ता जे चालू आहे ते चांगलं आहे का? म्हणजे काही वेळेला काय होतं, नव्याची भीती वाटते, त्याच्यामुळे आपण जुनं तसंच ठेवतो. म्हणजे आमची एक मैत्रीण असं म्हणते की जेव्हा पटत नसतं नवरा बायकोंचं तरी आपण चालू ठेवतो, तेव्हा ते म्हणते नात्याची मढी कशाला आपण ओढत नेतो आहे, हे काही खरं नाही आहे. तर आपण नात्याची मढी होत आहेत का याच्याकडे बघतो आहे का आपण काहीतरी मैत्रभावातून एकमेकांच्या गरजा काय आहेत, एकमेकांना काय हवं आहे, ते कुठल्या दिशेला वाढत आहेत याचा विचार करणार आहोत. तर हा विचारच करायचा नाही. हे जे आपल्या डोक्यामध्ये आहे ना की जैसे थे आहे ते आमचं कसं छान छान चाललं आहे. आणि मग असं होतं की मंचामध्ये येणाऱ्या केसेसमध्ये बऱ्याच वेळेला असं झालेलं की कुठतरी काळं आहे, मग काय झालं, काही नाही, बाथरूममध्ये पडले, नाही नळ लागला. आता आम्हाला कळत असतं नळ लागला का काय झालं, तर म्हणजे ते होत असतं. आता आमच्या मैत्रिणी असं सांगतात की माध्यमांमध्ये काम करणाऱ्या ज्या हिरोईन्स असतात त्यांचा मेकअप करताना खूप प्रॉब्लेम येतो, कारण बऱ्याच वेळेला त्यांना असं काय काय झालेलं असतं, पण दाखवायचं तर आमचं किती छान चाललं आहे. म्हणजे या पद्धतीनीच्या ज्या दाखवण्याच्या आणि असण्याच्या, म्हणजे एकीकडे मला असं जे सतत वाटत आलं की आपला समाज दांभिक आहे खूप, आपण हे स्वीकारणार आहे का? आणि मग हे सगळं पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्था आणि संस्कृतीमुळे होत आहे. मग आपण संस्कृती म्हणजे काहीतरी वस्तू आहे का? ती प्रवाही असली पाहिजे ना. मग त्याच्यामुळे ही पितृसत्ताक पुरुषप्रधान संस्कृती बदलू शकतो का आपण? तर बदलू शकतो. मग ती कशी बदलू शकतो? तर आपण व्यवस्थेमध्ये बदल. आता असं झालं आहे की क्रांतीनी काय काय होतं, क्रांतीची किंमत काय, त्याच्यामुळे हे आपल्याला कळलं की क्रांतीतून या काही गोष्टी होत नाहीत. या गोष्टी उत्क्रांतीतूनच व्हायला लागतील, कारण आपण माणसं आहोत. तर माणसाच्या स्वभावामध्ये, वागण्यामध्ये उत्क्रांत विचार होत जाणार आहे का समतेच्या दिशेने? आणि असा जर तो समतेच्या दिशेने उत्क्रांत विचार होत राहिला तर एकदम सगळं उद्ध्वस्त करायची काही गरज नाही. जे आज आपल्याला दिसतंय बघ की आज विवाह संस्थेच्या अंतर्गतसुद्धा खूप पतिपत्नींचं नातं वेगळं होतं, बऱ्यापैकी मोकळी, म्हणजे ते एका ठराविक वर्गासाठी असेल, पण ठराविक वर्गासाठी तरी होताना दिसतंय की जिथे नोकरी करणाऱ्या बायकोच्या संदर्भामध्ये नवरा खूप संवेदनशील आहे, घरकाम हे आपलं, मगाशी म्हटलं आपण तसं, की आता खूप मुलगे म्हणजे पुरुष आपल्या मुलाला सांभाळत असताना त्याच्या असं लक्षात येतं आहे की अरे हे छान आहे की, मस्त वाटतं आहे, म्हणजे जागरण करायला लागतं आहे, पण याचा स्पर्श किती छान आहे, याला दूध पाजल्यावर तो हसतो ते किती छान वाटतं आहे. तर ह्या पद्धतीनेच्या ज्या भावभावना आत्तापर्यंत पुरुषांना शेअर नव्हत्या करता येत, त्या त्यांना करता यायला लागल्यात. आणि ते आपल्याला पुरुषांना जास्तीत जास्त समजुतीच्या पातळीवर समजावून सांगायला पाहिजे की हे खूप छान आहे बघा, हे खूप छान आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला कब्बशा विसरायला लागत आहेत, पण तुम्ही बोलू शकताय बायकोशी की हो माझ्या बॉसनी आज असं केलं,
अदरवाईज नवरा कसा बॉसनी अपमान केला तर सांगणार नाही, उलटं तो राग काढेल बायकोवर, पण सांगणार नाही आज ना माझा अपमान केला म्हणून मी अस्वस्थ आहे. तर हे जे पुरुषांचं तुटलेपण आहे की हे पुरुषार्थाच्या कल्पनेतून आलं आहे, ज्याला आपण मर्दानगी, विषारी मर्दानगी असं म्हणतो, ती हिंसकतेकडे जाणारी आहे. तर ही पुरुषांनी मर्दानगीची कल्पना बदलायला पाहिजे. म्हणजे जिथे मार्दव आहे तो मर्दगडी असं जर आपण म्हटलं तर हिंसेपासून तो लांब जाईल ना, त्याच्यामध्ये मार्दव येईल, तो जास्ती कुटुंबवत्सल होईल. आणि पुरुषांनी जसं मगाशी म्हटलं की स्वयंपाकघरात आलं ना तर त्याला खूप गोष्टी कळणार आहेत. तरी म्हणजे त्याला आज जे वाटतं की मी व्यवस्थापक आहे ना तिकडे कंपनीमध्ये, पण इकडे स्वयंपाकघरात आल्यावर काय व्यवस्थापन करायला लागतं म्हटलं तर फाटेल, कळणार नाही की कसं करू इतकं. मग आपण काय करतो की दशभुजी आहे आमची बायको, आमची आई, असं म्हणून उदात्तीकरण करायचं ना. आपण सुटकेचा मार्ग, मला नाही जमत. मग याच्यात तू असं म्हणशील अगं पण बायका पण नाही करू देत स्वयंपाकघरात काम, तर का? कारण बायकांना एक तर आपली सत्ता पण हवी असते, असं काही काही वेळेला असतं. पण आत्ताच्या आमच्यासारख्या बायका म्हणतील काही नको, सत्ता करा की तुम्ही स्वयंपाक छान. पण होतं आहे काय की पुरुष 4 गोष्टी केल्या तर मी केलो असा डंका पिटणार, बायकोसुद्धा म्हणणार. पण त्यानंतर जे ओटा आवरणं, एवढा मोठा पसारा घातला आहे तो आवरणं, हे होत नाही. दुसरं म्हणजे घरकामामध्ये अतिशय सब्जेक्टिव्ह गोष्टी आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आज तुला भूक किती आहे, आज कुठली भाजी आवडली, आज मी जेवणारच नाही आहे, बाहेर जेवणं चालू आहे, यापासून याला हे आवडतं तिला ते आवडतं यापर्यंत. नंतर स्वयंपाकघरामध्ये आज गहू संपले, उद्या मेथी संपली, आणि पेरिशेबल गुड आहे. त्याच्यामुळे फ्रीजमध्ये माझ्या मुली तर चिडवतात की तुझं म्युझियमच आहे फ्रीजमध्ये, मी आपल्या 8 डम करून ठेवते की निदान खराब तरी होऊ नये. आता हे सगळं कोण करणार? आजवर बाई इतकी बिनबोभाट बिनवेतनाची करत आली आहे की त्याची आपल्याला सवयच झाली आहे. आणि मग आता वेगवेगळे अहवाल सांगत आहेत की बाई किती काम करते, आणि त्या कामाविषयी आता ती सजग झाली आहे. पूर्वी चळवळीत आम्ही विचारायचो तुम्ही काय करता, नोकरी न करणाऱ्या बायका असं म्हणायच्या आम्ही काहीच नाही करत, घरी असतो. मग आम्ही त्यांना म्हणायचं असं म्हणू नका, तुम्ही म्हणा की मी 24 तास काम करते, आय एम ऑन ड्युटी. म्हणजे 24 तास ती काम करत नसेल. लोकांना काय दिसतं की बाई दुपारी झोपते. आता ती झोपते म्हणजे ती 10-11 वाजतासुद्धा काम करत असते. तुम्ही 6 वाजता घरी आलात की घरी आलात. हा जो बाईच्या कामाचा प्रकार आहे, या कामाविषयी आता डेप्थमध्ये बोललं जातं आहे, आणि हे बोलण्याची खूप गरज आहे. आणि हे बोललं जातं आहे, पण ऐकणारा कान आहे का? ऐकणारा कान म्हणजे असं होतं आहे की आम्हाला गेले 20, 25, 40 वर्ष आम्ही बोलतो, तेव्हा आम्हाला मुली असं म्हणायला लागल्यात महाविद्यालयातल्या की ताई तुम्ही आम्हाला सांगताय आम्हाला सगळं मान्य आहे, पण हे सगळं आमच्या भावाला सांगा, आमच्या वडिलांना सांगा, आणि पुढे होणाऱ्या आमच्या नवऱ्याला सांगा. त्याच्यामुळे समतेचा विचार आता पुरुषांना पटणं, पुरुषांपर्यंत बोलणं याची खूप गरज आहे. तसंच घरकामाविषयी पुरुषांनी त्याच्यात इन्व्हॉल्व व्हावं. बायकोला मदत करतो आहे नाही, माझं काम आहे, घर सगळ्यांचं तर घरकाम सगळ्यांचं. आणि मग ती ग्लोरिया स्टायमन म्हणते तसं आहे आमची, म्हणजे त्याच्यात मी पण जबाबदार आहे की आम्ही आमच्या मुलींना मुलग्यांसारखं वाढवलं, पण मुलग्यांना मुलींसारखं वाढवण्याचं धाडस कुणामध्येही नाही. त्याच्यामुळे सगळेच मुलगे झाले, सगळेच पुरुष झाले, कोणीच घरकाम करत नाही, सगळेच बाहेर जेवू म्हणतात. मग हे बाहेर जेवू हे पर्यावरणाला चांगलं नाही, हे तब्येतीला चांगलं नाही, या पद्धतीनेचा विचार करणार का नाही, असं म्हणत आम्ही जे मगाशी तू म्हणालास की पर्यावरण आणि स्त्रीचं याचं नातं जवळचं आहे. निश्चित. ते तुम्ही खूप महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करताय. म्हणजे एकाधिक नात्याचा पण जो विषय आला, तर तो खरं तर तुमच्या पिढीचा विचार करता तो काळा पुढचा होता का असंही माझ्या डोक्यात येऊन गेलं की आज जे जनरलाइज होतं आहे लिव्हिनमध्ये असणं किंवा एकाधिक नाती असणं, तर तो एक सम्यक दृष्टिकोन तुमच्याकडनं आला. पर्यावरणाचा आत्ता उल्लेख तुम्ही केलात, तर पर्यावरण विषयक पण तुमचं बरंच काम सुरू आहे. तर स्त्री चळवळ आणि पर्यावरण हे कसं सोबत जातं, आणि पर्यावरण विषयक तुमची भूमिका याविषयी पण जाणून घ्यायला आवडेल. एक म्हणजे मला अगदी इथे असं नमूद करावंसं वाटतं की मी मगाशी म्हटलं मी एकांतप्रिय आहे, पण लोकांतामध्ये जायचं मला कळतं आणि मी जातेसुद्धा. पण मी अशी खूप फिरिरीनी रस्त्यावरती जाऊन आंदोलनं करणं वगैरे अशी नाही आहे. दुसरं म्हणजे मी पूर्ण वेळ कार्यकर्ता, म्हणजे आर्थिक झळ सोसून पूर्ण वेळ कार्यकर्ता कधी नव्हते. आत्तासुद्धा मी असं म्हणते मी बरंच जास्ती आता काम करते, सामाजिक काम करते, पण ते माझ्या पेन्शनच्या जीवावर करते. त्याच्यामुळे मला सतत माझी प्राध्यापकी
याला कुठेतरी ऋण मानावं असं वाटतं. तर या सगळ्या याच्यामध्ये पर्यावरणाच्या चळवळीमध्ये सुद्धा मी अशी खूप फिरिरीने जाऊन काहीतरी काम करते असं नाही आहे. सगळ्या या ज्या संस्था संघटना म्हटल्या तिथे मी प्रत्येक ठिकाणी असं म्हणत आले की गोष्टी सांगेन युक्तीच्या चार, अशी माझी साधारणपणे भूमिका होती. जास्ती करून निगराणी महिला बालक संस्था म्हणून किंवा नर्मदा बचाव आंदोलनमध्ये किंवा आमच्या शाश्वत विकासामध्ये या सगळ्या याच्यामध्ये मी काही फील्डवर जाऊन काहीतरी खूप मोठं काम केलं असं मी केलेलं नाही आणि हे मला अगदी आवर्जून सांगायचं आहे. पण बोलून काय होतं की कार्यकर्ता झोकून देऊन काम करतो, त्याच्यामुळे तो खूप जोरात जातो, म्हणजे वेगात जातो. त्याच्यामुळे त्याला विचार करायला मग अशी जो आपण ठराव म्हटलं त्याला वेळ मिळत नाही. त्याच्यामुळे मी माझं काम महत्त्वाचंच मानते. म्हणजे मी जरी असं म्हटलं की मी तिथे जात नाही तर हे नाही आहे माझं काम, एवढंच मला सांगायचं आहे. पण मला असं वाटतं की लांब राहून तुम्ही काहीतरी वेगळ्या गोष्टी बघता, मग त्या वेगळ्या गोष्टी बघणं, त्याच्यातलं बरं वाईट सांगणं, जे फील्डवर चाललं आहे त्याच्यातलं काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय आपण करू शकतो, काय नाही केलं पाहिजे, अशा पद्धतीने एक सम्यक विचार. आणि माझी ना बेसिकली मला म्हणशील तर व्यसन कसलं तर मला विचार करण्याचं व्यसन आहे. मला फार आवडतं विचार करायला, त्याच्यामुळे मी सारखे विचारच करत असते. आणि मग माझी मुलगी काही करायला म्हणतो, अगो आई साधं बोललं जरा. तर त्याच्यामुळे विचार करणं, सम्यक आणि समग्र विचार करणं, हे असलं की काय होतं, तुम्हाला सगळीकडनं थापडा बसतात. कारण कोणीतरी या टोकाचा विचार करतं, कोणी या टोकाचा, कोणी त्या टोकाचा. त्याला असा सगळा विचार नाही पटत, त्याला तोच विचार म्हणजे खरा विचार येतो. आणि मला स्वतःला असं वाटतं की आपल्याला खूप कळत नाही आहे, हे जेव्हा आपल्याला कळतं ना तर आपण शांत होतो. म्हणजे मी करणार आहे आणि त्या दृष्टीने मी अगदी जीव तोडून करणार आहे असं मी करते. पण मला असं वाटतं की एका पॉईंटला मी थांबते सुद्धा. म्हणजे भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या मला अलग करून घेते की अरे आता नाही होणार आहे, उगीच जीव पाखडून काही होणार नाही आहे, उलट आहे आत्ता तू शांत राहा, तब्येत व्यवस्थित कर आणि मग पुढे जा. तर अशा पद्धतीने विचार सगळ्यांनी करावा असं मला खूप वाटतं. आणि आपले गंबा सरदार म्हणत होते तेव्हापासूनची ही गोष्ट आहे की फील्डवरती काम करणारा माणूस आणि थिअरी सिद्धांतनं वगैरे बोलणारा माणूस यांच्यामध्ये खूप मोठी दरी आहे. सिद्धांतनं करणाऱ्यांना असं वाटतं की मी फार हुशार, मला फार कळतं, मला सगळं जगच कळतं. इकडे यांना असं वाटतं की हे तिकडे हस्तिदंती मनोऱ्यात बसलेत, यांना काय कळत नाही, मी बघा कसा इथे गाम गाळून कर. तर हे दोन्हीही हात आहेत आपले आणि त्या दोन्ही हातांची गरज आहे हे मानणं, याच्या संदर्भात मी सतत काम करत आले. कारण मला हे ग्राउंडवरती काम करणारे कार्यकर्त्यांची पण माझी मैत्री आणि इकडच्या लोकांची पण मैत्री आणि स्वतः वेगळा विचार करण्याची पण हे आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना एकत्र आणणं, नेटवर्किंग करणं आणि लोकांनी पर्यावरण, म्हणजे माझी जी मैत्रीण कुसुम कर्णिक म्हणून खूप काम करणारी, म्हणजे भीमाशंकर भागात एकटी जंगलात हिंडणारी, खूपच म्हणजे काम तिचं. तर ती खूप चिडायची, म्हणजे इकडे यायची पुण्याला. आणि मग मध्यमवर्ग आम्ही सगळे त्यांच्यावरती खूप चिडायची, काय तुमचं चाललं आहे, पर्यावरणाचं काही कळतं का, आणि खूप मूर्ख आहात वगैरेपासून असं कधी कधी चिडून तिचं असं व्हायचं. मी तिला काय म्हणायची की कुसुम तू असं बोलून लोक दुखावतात अगं, आणि ते आपापल्या कोची याच्यामध्ये असतातच. त्याच्यामुळे ते म्हणतील मर तू, तुला काय करायचं ते आम्ही नाही बदलणार, तू जरा सामोपचाराने घे ना, जरा त्यांना तुमचं हे बरोबर आहे पण हे करू नका असं म्हण ना, म्हणजे थोडं थोडं करू नका, एकदम तुझ्यासारखे सगळे गार पाण्याने आंघोळ आणि साबण न लावणे असं कसं करू शकतील. या पद्धतीने नाही होत गोष्टी ना. तर या पद्धतीने कार्यकर्त्यांना जरा सबुरीने थंडा करके खावं असं कार्यकर्त्यांना सांगणं. इकडे आपल्या लोकांना म्हणणं की नाही आपण विचार करूया ना, आपण किती काय काय वस्तू वापरतो आहे, किती टाकून देतो आहे, आपण काही रिसायकल करूया, आपण काही अशा पद्धतीने बोलत जाणं आणि कुठेतरी समन्वय, सुवर्णमध्य, एकमेकांना जोडून घेणं, अशा पद्धतीनेचं काम मी शाश्वतमध्ये सुद्धा करत आले. अशा पद्धतीनेचं काम नर्मदा बचावमध्ये सुद्धा मी मणिबेलीला गेले होते, पण म्हणजे त्या पद्धतीने नव्हते केले. याच्याहून अजून एक गोष्ट म्हणजे जेव्हा मी नागेपल्लीला गेले तेव्हाचा माझा अनुभव अगदी सांगायला पाहिजे. म्हणजे तिथे गेल्यानंतर काय झालं की मी एवढी प्राध्यापक ना, मला असं वाटलं की आपल्या शिक्षणाचा काहीच उपयोग नाही. कारण तिथे धुणी भांडी करा, स्वयंपाक, आणि माझी एक मुलगी वर्षाची होती आणि एक 5 वर्षाची होती, आणि मुलींना सांभाळा, आणि ही तुम्हाला काहीच सवय नाही. कारण मुलींना सांभाळायला घरी होतं, स्वयंपाकाला बाई होती, आणि मी कॉलेजमध्ये जाणार, आणि म्हणजे बाकी मी सगळं करणार मॅनेज, पण मी मॅनेजर होते तिथे. इथे आल्यावर मी कामगार झाले. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपलं शिक्षण हे इतकं कागदी घोडे नाचवणार आहे
की काहीच नाही होऊ शकत. आणि तिथे नागेपल्लीत काय व्हायचं की तिथे शेतावरती काम असायचं, तिथे मध्ये जाऊन काही गोळा करा वगैरे अशी कामं असायची. त्याच्यामुळे तिथे अरे धुण्या भांड्याला पण कोणी मिळायचं नाही. ते एकच सेकंद मी तुम्हाला थांबवतो की हा जो प्रवास आहे की तुम्ही प्राध्यापक होतात आणि 95-96ला मला वाटतं तुम्ही नागेपल्लीला गेला. नाही असं 79 78 म्हणजे एकच वर्षाची मुलगी होती, 2 नंबरची, आणि एक 5-6 वर्षाची होती. तर तो निर्णय कसा झाला नेमका? तो निर्णय म्हणजे मी म्हटलं तसं की आम्ही ठरवलं होतं ना की यांनी नोकरी सोडली माझ्या पहिल्या नवऱ्याने, आणि त्यानंतर मला पण अनुभव घ्यावा असं वाटत होतं आणि त्याला पण वाटत होतं की एकदा मी अनुभव घ्यावा. आणि मुख्य म्हणजे असं झालं की त्याचं काहीतरी एक काम अर्धं होतं तिथे, आणि मग ते पण त्यालाही कंटाळा आला होता एकटं राहायचा, त्याच्यामुळे त्याला इकडे यायचं होतं, पण काम राहिलं होतं वगैरे. अशा सगळ्या याच्यातून मला असं वाटलं की अरे वाय नॉट, आपण 2 वर्षाच्या आधी मी ठरवलं होतं की मी विदाऊट पे रजा घ्यायची आणि मग तिकडे जायचं. पण आमच्या बोर्ड ऑफ स्टडीज यांनी काही दिले नाही, 2 वर्षाची मंजूर नाही केली, 1 वर्षाची मंजूर केली. मग मी म्हटलं की ठीक आहे, अगदी 2 वर्ष नाही तर 1 वर्ष तरी करूया. आणि मग ती पुढे रजा मिळणार की नाही वगैरे असं झालं. मग पुढे सिनियरिटीचा प्रश्न, आणि मी जसं म्हटलं की मी तशी व्यावहारिक आहे आणि मला असं वाटतं की पैसा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी म्हटलं की नको, मग आता 1 वर्ष बाद झालं आणि तोपर्यंत त्याचं काम तिथलं संपलं, मग तो इथे आला वगैरे. त्याच्यामुळे म्हणून तो एक अनुभव घेणं असं ते होतं. तो अनुभव घेत असताना मी म्हटलं तसं धुणीभांडी करा. मग त्या बायका मिळायच्या नाहीत, कारण त्या शेतात सामूहिक काम करणं त्यांना आवडायचं ना, कोणाचं तरी धुणं करण्याची. त्याच्यामुळे मी 2 गोष्टी माझ्या नवऱ्याला सांगितल्या होत्या. एक म्हणजे मी विहिरीवर जाऊन पाणी भरणार नाही, कारण लोकांना कळू दे की पुरुषांनीसुद्धा पाणी भरायचं असतं. आणि दुसरं म्हणजे मी झाडू पोछा करणार नाही. बाकी स्वयंपाक, मुली वगैरे तर सगळं आहेच. त्यामुळे मी ते करत होते. रात्रीची मी शाळा घ्यायची, साक्षरता वर्ग. आणि मग तेव्हा असं जे होतं ना की मी म्हटलं तसं गरीब माझी ती मैत्रीण होती, पण ते एकच माणूस बघतो तुम्ही. इथे मी गरिबी बघितली. एकीकडे थोडासा आदिवासी भाग असल्यामुळे लोक समाधानी पण होती, पण तरी गरीब पण होती खूप. आणि त्याच्यामुळे ती गरिबी बघून मला पुन्हा व्यवस्थेचा खूप हे व्हायला लागलं की अरे याच कामाचं, म्हणजे तेव्हा मला इतकं वाटायला लागलं ना की आपलं शिक्षण किती निरुपयोगी आहे आणि आपण कितीशे रुपये मिळवतो आहे, आणि यांना तर बिचाऱ्यांना इतकं करून एवढेसेच पैसे मिळत आहेत. आणि काही काही वेळेला असंही वाटायचं की मी जास्ती पैसे द्यायचे तरी या काय येत नाहीत. मग असं लक्षात आलं की त्यांना त्या थोड्या जास्ती पैसे देण्यातून काय घर बांधायचं नव्हतं, त्यांना आनंद महत्त्वाचा होता. त्याच्यामुळे जीवनाकडे बघण्याची दृष्टीसुद्धा कळायला लागली की आपण पैशाविषयी काय विचार करतो आहे आणि या पैशाविषयी काय विचार करतो. आणि आमचं असं व्हायचं की नागेपल्लीला असताना आमचे खूप पैसे उरायचे, कारण काही खर्च करायलाच नसायचं. पण त्या 8 दिवसात पुण्यात येऊन गेलं की सगळं संपायचं. म्हणजे असा सगळा जो ग्रामीण शहरी, गरीब श्रीमंत, शिक्षित अशिक्षित, हा जो भयंकर विषमतेचा आपला आहे ना भाग, तो मला तेव्हा खूप जाणवला तेव्हा. आणि मला फार त्याचं दुःख व्हायला लागलं की हे काही खरं नाही. आणि तेव्हा एका पॉईंटला मला असंही वाटायला लागलं की आपण सगळं सोडून देऊन, म्हणजे थोडासा एक भावनिक पण स्वभाव आहे माझा बौद्धिकसारखा, त्याच्यामुळे आपण झोकून देऊन काम करावं असं मला वाटायला लागलं की आपणही नोकरी सोडून देऊ, आपणही करू. पण दुसरा विचार आला की नाही, आपण काय ठरवलं आहे, नाही करायचं. त्याच्यामुळे मला हे पण एक वाटतं की जेव्हा तुम्ही काठावरून काम करताना तेव्हा तुमची शक्ती वेगळीकडे सुद्धा खर्च होत असते. म्हणजे विशेषतः स्त्री चळवळीत मी जेव्हा जास्ती ॲक्टिव्ह झाले, त्यावेळेला माझ्या असं लक्षात आलं की मला खूप गोष्टी करायच्या आहेत, पण मला करता येत नाही आहेत, कारण मला मुली आहेत, मला माझा संसार आहे, मला मुख्य म्हणजे नोकरी सांभाळायची आहे, कारण नोकरी सांभाळणं खूपच महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्याच्यात तुमची शक्ती जाते आवरण्यात स्वतःला, आणि हे लोकांच्या लक्षात येत नाही. म्हणजे पूर्णवेळ कार्यकर्त्यांना नंतर मी हे पण सांगत होते की हे तुम्ही लक्षात घ्या की जे पार्ट टाईम काम करतात ना, त्यांची शक्ती अशी पण जाते, त्या वेळेला त्यांना इमोशनली इश्यूमध्ये खूप जावं पुढे असं वाटत असतं, गरजेचं वाटतं, पण ते करता येत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना की समाजामध्ये विविधता आपली असणं, विविध प्रश्न असणं, या सगळ्या प्रश्नांचं भान याच्यातून येत गेलं मला. आणि असं झालं की मी नाव बदललं असं मी म्हटलं. मी फर्ग्युसन कॉलेजमध्ये काम करत होते. फर्ग्युसन कॉलेजमध्ये असताना मी जेव्हा डिवोर्स घेतला, आमच्या टी रूममध्ये काहीतरी बोलत असताना मी असं, तेव्हा मी डिवोर्स घेतला ना, तेव्हा असं झालं, जनरल काहीतरी सांगत असायचे, पण मी डिवोर्स घेतला ना असं मी अशी म्हणते, हे कोणालाही आवडायचं नाही. सगळे इकडे तिकडे बघायचे की काही बाई ना डिवोर्स घेऊन आपले सांगते आरामात की मी डिवोर्स घेतला असं. दुसरं मी नाव बदललं, तर नाव बदललं तर ऑफिसमध्ये मला ते सगळं करायला लागलं. मग ते सगळं केलं. मग त्यानंतर
त्याच्या आधी मला तिथल्या क्लर्कने विचारलं होतं की ताई आता तुम्ही लग्न केलं, अभिनंदन वगैरे, असं ती मला जुजबी म्हणाली. मग म्हणाली आता तुमच्या नावाचं काय? म्हटलं काही नाही. त्याच्या आधी मी बदललं होतं ना एकदा, म्हणजे गीताली विनायक मंदाकिनी. तर ती म्हणली हुश, आता किती का लग्न करेनात. म्हणजे बाईचा पुन्हा हा केवढा मोठा प्रश्न आहे हे आपल्या लक्षात येत नाही की तिची कागदपत्र, मॅट्रिक होते, MSc होते, सगळी कागदपत्र पहिल्या नावावर आहेत. हो. आणि तुम्ही लग्न होऊन येता, मग ती काही काही वेळेला लग्न होऊन इतके हुरळून जातं की ती कागदपत्र माहेरीच राहतात. म्हणजे नोकरी करणाऱ्या बायका तरी ती घेतात आणि पुढे काय काय होतं. म्हणजे इतक्या गोष्टी आहेत. जसं शेतीमध्ये बाई इतकं काम करते पण शेती तिच्या नावावरच नाही. म्हणजे या सगळ्या स्त्री प्रश्नाचा विचार आपल्याला कळतो का की तो किती जगडव्याळ आहे. म्हणजे आपण विश्वरूप दर्शन म्हणतो ना, तसं मला स्त्री चळवळीत आल्यावर विश्वरूप दर्शन घडलं असं मला वाटतं की काय काय प्रश्न आहेत आणि जगभरातल्या बायकांचे आणि श्रीमंतांपासून गरिबांचे. ते खूप वेगवेगळ्या विषयांवर आपण आत्तापर्यंत बोललो. तर आता थोडं समारोपाकडे येताना, आत्तापर्यंत तुम्ही सगळी पार्श्वभूमी सांगितली, चळवळीची असेल, तुमच्या कामाची असेल. आत्ताचा काळ, सध्याचा वर्तमान हा पण बराच सध्या घुसळण सुरू आहे सगळी. तर या पुढचा काळ कसा दिसतोय तुम्हाला एकूणच स्त्रियांच्या दृष्टीने, चळवळीच्या दृष्टीने? आत्ता खरं असं दिसतंय मला की एक तर तू म्हणालास तसा अतिशय गुंतागुंतीचा काळ आहे. एका अर्थाने आपण भयंकराच्या दारात उभे आहोत असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीनेचा हिंसाचार चालू आहे, ज्या पद्धतीने विद्वेष पसरवला जातो आहे, एकूण राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये सुद्धा भ्रष्टाचार भयंकर आहे आणि प्रेम नावाची गोष्ट कुठेच दिसत नाही, समंजसपणा कुठेच दिसत नाही. आम्ही आणि तुम्ही यामध्ये माणसं डिवाईड होतात आणि वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे जात असेल, स्त्री पुरुष असेल, LGBTI असेल, काही देश असेल, सगळीकडे विखंडित करणं माणसाला आणि द्वेष निर्माण करणं. त्याच्यामुळे पहिली गोष्ट मला असं वाटतं की आत्ताच्या काळामध्ये जगाला प्रेम अर्पावे हे साने गुरुजींचं जे अगदी लोकांना कधी कधी त्याची टर पण उडवली जाते, पण जे अतिशय बेसलाईनचं महत्त्वाचं वाक्य आहे. आपल्या संस्कृतीविषयी आपण बोलत असताना नेहमी विश्वात्मके देवे असं म्हणून ज्ञानेश्वरांनी पसायदान विश्वाच्या शांतीसाठी, चांगल्या सौख्यासाठी म्हणून मागितलेलं आहे. याची आठवण ठेवायला पाहिजे. आणि याची आठवण ठेवत असताना जी स्त्री चळवळीची एवढी वाटचाल झाली, या वाटचालीतून काही चांगले बदल झाले, काही वाईट झाले, तर याचा एक विचार करायला पाहिजे. म्हणजे चांगलं काय झालं स्त्री चळवळीतून, तर स्त्रीचं आत्मभान जागं झालं. स्त्रीला कळलं की पुरुषांप्रमाणेच मी एक स्वतंत्र माणूस आहे आणि मला स्वतःची काहीतरी ओळख आहे आणि ती ओळख मी विविध क्षेत्रात छान वाढवली पाहिजे आणि माझा स्वतःचा विकास करून घ्यायला पाहिजे. त्या पद्धतीने पुरुषांना एका मर्यादेपर्यंत हे कळलं, पण त्यांचं आत्मभान खऱ्या अर्थाने जागवायची गरज आहे आणि ते करण्यासाठी आता स्त्री चळवळ जास्तीत जास्त प्रयत्न करते. ते होत आहे. आता यामध्ये कायदे पण खूप झाले आहेत. कायदे झाले आहेत पण न्याय मिळत नाही आहे. कारण तिथे पोलीस असतील, न्यायाधीश असतील, वकील असतील, हे सगळे अजूनही पुरुषप्रधान मानसिकतेतले आहेत. त्याच्यामुळे न्यायाला विलंब म्हणजे न्याय नाही असं आपण म्हणतो. त्यामुळे न्याय मिळत नाही आहे स्त्रियांना वगैरे. पण जाग्या झालेल्या असल्यामुळे स्त्रिया, म्हणजे जसं नारी समता मंचच्या काही काही एका काळामध्ये असं दिसलं की केसेस कमी होत आहेत, तर आम्हाला पहिल्यांदा वाटलं अरे वा मस्त झालं. पण मग लक्षात आलं की बायका आपणहून जात आहेत पोलीस चौकीमध्ये आणि हे करतायत. पण तिथे आता राजकीय दबाव येणं किंवा धनदांडग्या गुंडांचा दबाव येणं असं पण होतं आहे. त्याच्यामुळे केस ॲपरंटली घेतल्यासारखी दाखवायची आणि पुढे काही करायचं नाही असं पण होतं आहे. त्याच्यामुळे स्त्री प्रश्न कुठेतरी काही जणांच्या बाबतीत तीव्र होतो आहे. काही जणींच्या बाबतीत असं झालं आहे की त्या शिकल्या आहेत, त्या नोकरी करायला लागल्या आहेत, त्यांचे सासू सासरे खूप चांगले आहेत, नवरा पण समंजस आहे आणि त्याच्यामुळे त्यांचं खूप छान आयुष्य चाललं आहे. पण हे खूप छान आयुष्य माझं एकटीचं चाललं आहे, आजूबाजूला काय आहे त्यांना बघायचं नाही आहे. तर हे त्यांनी बघायला पाहिजे असं मला वाटतं पुढच्या दृष्टीने. कारण आत्तापर्यंत खरं 90पर्यंत मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग, उच्चभ्रू नाही पण मधला एक वर्ग हा खूप सजग होता आणि तो चळवळींना पाठबळ देत होता जेव्हा चळवळी समता, सामाजिक न्यायाविषयी बोलत होत्या. आत्ता आपल्या वर्गाला मध्यमवर्ग मोठा झाला आहे, पण तो खूप ऐषारामी पण झाला आहे आणि त्यामुळे तो बधीर झाला आहे. कारण त्याला असुरक्षित वाटतं की मला जो आज ऐषाराम मिळतो तो जर मी व्यवस्थेच्या विरोधात बोललो तर मिळेल का नाही. मग त्याला असुरक्षित वाटतं, मग त्याला वाटतं नको आहे ते ठीक आहे. आणि त्याच्यामुळे DK बेडेकर म्हणायचे की एक बिभत्स बौद्धिक गारठा आला आहे
तसा एक समाजामध्ये बिबद्ध बौद्धिक घारसा आला आहे. म्हणजे पूर्वीसुद्धा विचार करणारी माणसं होती का? तर होती, पण ती कमीच होती. ती कमीच असतात. पण त्या लोकांविषयी आदर होता. आज विचार करणाऱ्या लोकांविषयी असं आहे की काय मूर्खात विचार करतात. हे खूप घातक आहे आणि हे जास्तीत जास्त लोकांना कळायची गरज आहे. पण हे कळायला आज समाज माध्यम, AI हे मध्ये अडथळा पण आहेत. त्याच्यामुळे ते काहीतरी वेगळाच विद्वेष तुमच्या मनात पसरवतात. जो विचारी बुद्धिमान माणूस आहे त्याचं दुसरंच काहीतरी काढायचं आणि हा कसा भंकस आहे, ज्याला कसं काही कळतच नाही, किंवा इतिहासाविषयीचं अज्ञान बेसिकली, किंवा इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप चुकीचा आहे. की फक्त तुम्ही शिवाजी महाराजांना जय शिवाजी जिजाई म्हटलं की प्रश्न मिटतो का? म्हणजे आदर व्यक्त होतो का? किंवा राष्ट्रगीत फक्त म्हणून, राष्ट्रगीत जरूर म्हणावं पण फक्त म्हणून तुम्ही देशप्रेमी होता का? देश म्हणजे काय असतं की एक भौगोलिक आहे का? ते डोंगर दऱ्या झाडं बिडं नाही, तिथे राहणारी माणसं आहेत. मग देशप्रेम म्हणजे माणसांविषयीचं प्रेम आहे का नाही? मग माणसांविषयी म्हणजे सगळ्या माणसांविषयी आहे का नाही? तर तसं होत नाही. तिथे मगाशी म्हटलं तसं विखंडित केलं जातं. त्याच्यामुळे हा एक विचार व्हायला पाहिजे की आपल्याला देशप्रेम असलं पाहिजे आणि या देशप्रेमाबरोबर दुसऱ्या देशाचा द्वेष, शत्रुत्व म्हणजे देशप्रेम नाही. त्याच्यामुळे हे करायला पाहिजे. त्यामुळे जसं स्त्री प्रश्नाच्या संदर्भात आपला प्रश्न सोडवायचा आहे म्हणजे पुरुष द्वेष नाही करायचा आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आणि या सगळ्यामध्ये जसं आपण म्हणतोय की स्त्री चळवळीने खूप विचार बदलले स्त्रियांचे, आत्मभान आलं आणि त्याच्यामुळे स्त्रिया जाग्या झाल्या. त्यामुळे त्या अन्याय कळायला लागला, त्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या. आधी काय होतं की अन्याय कळूनच नाही घ्यायचा. म्हणजे जसं म्हटलं जातं की गुलामाला गुलामीची जाणीव झाली तर त्याविरुद्ध होईल. तर आधी कसं होतं की व्यवस्थेने गुलामाची जाणीवच नाही करून दिली की तू कशी ग्रेट, तू कशी ग्रेट, मातृदेवो भव असं काय काय म्हणत बाईला ग्रेट आहे, घरातच राहा पण, अशा अर्थाचं होतं. आता तसं नाही झालं. आता बाई जागी झाली, शिकली, नोकरी करायला लागली. त्यामुळे एका पातळीवर असं झालं की स्त्री आणि पुरुषांमध्ये स्पर्धा आली आहे. आत्तापर्यंत कसं होतं या व्यवस्थेमध्ये स्त्रीची स्पर्धा, त्याच्यामुळे वैरी, पुरुषाची स्पर्धा, त्याच्यामुळे वैरी, जे बोलायचं नाही पण वैरी. आता असं झालं त्या तर राहिल्या स्पर्धा, पुरुषाविरुद्ध, बाई विरुद्ध आणि बाई आपापसात एकमेकांविरुद्ध. असं जे झालं म्हणजे स्पर्धा वाढली थोडक्यात. त्यामुळे घरातली शांती. पण म्हणून मग बाईनी घरात राहायचं का? तर हे उत्तर नाही आहे. म्हणून मग पुरुषांनी पण घरात यायला पाहिजे. आणि मग खरं छाया तर म्हणते की पुरुषांना 6 तास, बायकांना 6 तास अशी नोकरी मिळून दोघांनाही व्यक्तिमत्व विकास करता यावा, दोघांनाही जगाचं ज्ञान व्हावं. पण ते आज अशक्य दिसतंय. कारण एका माणसालाच नोकरी मिळता पंचायत होते किंवा एक नोकरी 12 तासाची असते, ती 14ही करायला लागते. अशा पद्धतीने त्याच्यामुळे या सगळ्यातून मार्ग कसा काढणार? तर शेवटी माणसांनी समंजस होणं. म्हणजे कसं आहे की बायका अस्वस्थ झाल्या म्हणून त्या भांडायला लागल्या. मग एका पातळीनंतर बायकांना कळलं की अरे पण काही करता येत नाही. म्हणजे जसं आम्ही शेल्टर होम काढलं, बायका बाहेर पडल्या. कुठे गेल्या? शेल्टर होममध्ये गेल्या. शेल्टर होममध्ये वातावरण काय आहे? तर जी बाई श्रीमंत आहे तिच्यासाठी खूपच वाईट आहे. शिवाय तिथे सर्व समस्येतल्या बायका आलेल्या एकत्र, त्याच्यामुळे त्यांचा आपापसात पटत नाही. त्याच्यामुळे मग घरी होतं ते काय वाईट होतं. अशा दिशेला पुन्हा उलट्या बायका जात आहेत की म्हणजे स्त्री चळवळीमुळे काही स्त्रियांनी हे केलं, पण काही स्त्रिया यशस्वी झाल्या, पण काही स्त्रियांचं बघा काय झालं. आणि त्याच्यामुळे पुन्हा बायका घरात जायचा धोका वाढतोय. पुन्हा संस्कृतीच्या नावाखाली बायकांना घरात ढकललं जात आहे. आणि त्यामुळे आपण असं बघतो की मोठ्या मोठ्या घरातल्या बायका का व्हिक्टीम होत आहेत? कारण त्या या पद्धतीनीचं एवढं स्टँडर्ड मेंटेन करून हवं आहे ना त्यांना. मग गप्प बसा. त्याच्यामुळे बायका पुन्हा गप्प बसायला लागल्या. त्याच्यामुळे चळवळीचं 1 पाऊल पुढे 4 पावलं मागे. आधी 1 पाऊल पुढे 2 पावलं मागे होतं, ती आता 4 पावलं पुढे मागे 5 पावलं मागे जाते की काय अशी भीती वाटते. असं एकीकडे वास्तव आहे. पण दुसरीकडे वास्तव असं आहे की नक्की बायका जागा झाल्यात. त्याच्यामुळे त्या किती दिवस गप्प बसतील? काही दिवस गप्प बसतील, पण त्या नाही आता पूर्ण गप्प बसणार. आणि त्या मोठ्या प्रमाणावर जाग्या झाल्यात आणि मोठ्या प्रमाणावर पुरुष पण जागे व्हायला लागलेत. त्याच्यामुळे पुरुषांना म्हणजे आता अजून एक लक्षात घ्यायला पाहिजे की दादा धर्माधिकारी होते, तुला माहीत असले तर विचारवंत. दादा धर्माधिकारी म्हणायचे की कुठलाही सामाजिक प्रश्न हा सहजीवनाचा प्रश्न आहे.
म्हणजे मग ते नवरा बायकोचं सहजीवन असेल किंवा मालक नोकराचं सहजीवन असेल, भावाभावांचं असेल, बहिणी भावांचं असेल, म्हणजे माणसाच्या सहजीवनाचे प्रश्न आहेत. मग हे माणसांच्या सहजीवनाचे प्रश्न आहेत, हे जर आपण लक्षात घेतलं तर आपण चांगलं माणूस व्हायला पाहिजे. जर आपल्याला चांगलं जगायचं असेल तर हे माणसाला पटवून देण्याची गरज आहे. आणि म्हणून मग चांगलं माणूस म्हणजे काय, तर मगाशी म्हटलं तसे साचे नको आहेत. बाईपणा नको, पुरुषपणा नको, इतरपणा नको, माणूस पाहिजे. मग माणूस म्हणजे काय पाहिजे, तर त्या माणसामध्ये तो आत्मनिर्भर असला पाहिजे, तो न घाबरणारा असला पाहिजे, तो स्वतः भावनिक असला पाहिजे, म्हणजे त्याला संवेदनशील असला पाहिजे, त्याला दुसऱ्याची भावना कळायला पाहिजे, तो त्यागी असला पाहिजे, त्याला त्याग करायला कळलं पाहिजे, कुठे करायचं हे कळलं पाहिजे, तो सेवाभावी असला पाहिजे आणि तो निर्णयक्षम असला पाहिजे. तर या पद्धतीने स्त्री काय, पुरुष काय, LGBT काय, प्रत्येक माणसामध्ये हे गुण पाहिजेत. आणि हे गुण जे आहेत ना, हे गुण डेव्हलप करायला व्यवस्थेने शिकवायला पाहिजे आणि त्याच्यामुळे व्यवस्था बदलायला पाहिजे. त्याच्यामुळे पुन्हा माणूस बदलायला पाहिजे आणि व्यवस्था बदलायला पाहिजे. मग आधी अंड का आधी कोंबडी, असा एक प्रश्न आहे, निर्विवाद वाटू शकतो. तर तसं नाही, माणूस आणि व्यवस्था एकाच वेळेला बदलायला पाहिजे. आणि मगाशी आपण म्हटलं तसं की हे युद्ध करून होणार नाही आहे. म्हणजे मिळून साऱ्या जणी नारी समता मंच जसं हिंसेच्या विरोधात आहे, तर हिंसेच्या विरोधात असल्यावर लोक कसं म्हणणार, पण तुझ्या अंगावर धावून आलं तर काय करशील, मग दुसरा गाल, म्हणजे गांधींना बदनामच केले, मग दुसरा गाल पुढे करशील का अहिंसा म्हणत. तर तसं नाही आहे. तलवारीला तलवार हे उत्तर न देता ढाल आपल्याकडे पाहिजे, ढालीने आपण लढू शकलो पाहिजे. म्हणजे आपण तलवारीने प्रतिवाद न करता आपण ढाल धरली पाहिजे आणि जो तलवारीने आला आहे अंगावरती त्याला रोखून धरलं पाहिजे आणि मग त्याला रोखून धरून त्याचं मतपरिवर्तन करायला पाहिजे. म्हणजे जसं तुला फुल्यांचं माहीत असेल, फुल्यांना मारेकरी घातले होते आणि मारेकरी जेव्हा मारायला आला तेव्हा फुले जेव्हा बोलले तेव्हा सांगितलं काहीतरी कितीतरी पैसे मिळणार वगैरे. मग फुले त्याच्याशी बोलले की कोण तुला पैसे देते, का पैसे देते वगैरे वगैरे, यातून तो मारेकरीच बदलला. त्याच्यामुळे त्या पद्धतीने तलवार घेऊन आपल्यावरती येणारी जी व्यवस्था आहे आज, म्हणजे व्यवस्थेतून निर्माण झालेली माणसं, त्या माणसांना सांगितलं पाहिजे की नाही तुम्ही हे करता हे बरोबर नाही आहे, हे चांगल्या माणुसकीचं नाही आहे. त्याच्यामुळे माणुसकी पायदळी तुडवू नका, माणुसकी ही फोरफ्रंटला आणली पाहिजे आणि ती सगळ्यांनी आणली पाहिजे. आणि मग त्याच्यासाठी खूप मोठं राजकारण, अर्थकारण, संस्कृतीकरण, आर्थिक सगळंच बदलायला लागणार आहे. आणि त्यामुळे इतिहास पहिला समजून घ्यायला पाहिजे, खरा इतिहास. नुसता आपला कोणाला तरी मोठं करायचं आणि कोणतरी माया जातीचं आणि कोणतरी नाही असं न करता खरा इतिहास समजून का घ्यायचा, तर आपल्याला वर्तमानातले प्रश्न नीट कळतात आणि वर्तमानातले प्रश्न जर नीट कळले तर आपण भविष्याकडे चांगली वाटचाल करू शकतो. आणि भविष्याकडे वाटचाल माझी एकटीची नको आहे मला होऊन, कारण आपण समाजप्रिय माणसं आहोत. म्हणजे माझं एकटीचं आत्मभान जागा होऊन पुरणार नाही आहे, समाजभान यायला पाहिजे आणि समाजभानाबरोबरच विश्वभान यायला पाहिजे. आणि मग विश्वभान येण्यासाठी पुन्हा आपल्या ज्ञानेश्वर आणि बाकीच्या संतांकडे जायला पाहिजे. आणि संतांचा महिमा काय आहे तो आपण नुसता, म्हणजे होतं आहे काय की तुम्ही पालखीत जाता, तुम्ही संजीवन सोहळे करता, तुम्ही अजून उत्सव करता, पण बेसिक विचारापाशीच जात नाही. ते बेसिक विचारापाशी सगळ्यांना नेणं आणि त्यांना विचार करून एक संवेदनशील माणूस व्हायला मदत करणं, याची खूप गरज आहे. आणि ही गरज जेव्हा आपण म्हणतो आहे तेव्हा 10 फ्रंट्सवरती आपल्याला लढायचं आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि कोणीही एक मसीहा येणार नाही आहे, राम नाही, कृष्ण नाही, कोणी येणार नाही, येशू नाही, मोहम्मद नाही, कोणी येणार नाही. आपल्याला माणसांमधनंच चांगली माणसं निर्माण करायची आहेत. आणि आता व्यक्तिवादी जमाना आहे, व्यक्तिवाला जमाना आहे, हे सामाजिक सगळ्यातून. आता कोणाला असं सतरंज उतरण, सगळ्यांना नेता व्हायचं, भले मागे 2 माणसंसुद्धा नसतील पण मला नेता व्हायचं आहे. आता म्हणजे हे तसं नाही होणार आहे. त्याच्यामुळे काय लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला सामूहिक नेतृत्व करायला पाहिजे. सामूहिक नेतृत्वामध्ये काय होतं की खूप समंजसपणा लागतो. तिथे आपण समजून घ्यायला पाहिजे की गीतालीमध्ये हे चांगलं आहे बरं का, पण हे कमी आहे, पण हे माझ्यात जास्ती आहे, मग मी आणि गीताली मिळून हे काम करू शकू. तर या पद्धतीची समजदारी, एकमेकांचा विचार करणं आणि परस्परांना मुख्य समता म्हणजे कसं की आपल्याला सारखं असं लोक सांगतात ना, अरे पुरुष वेगळेच असतात, बायका वेगळे असतात, नैसर्गिक आहे, कशी काय समता येणार. तर समता म्हणजे सारखेपणा नाहीच आहे. समता म्हणजे माणूस म्हणून आपण सगळे एका प्रतिष्ठेचे आहोत. तर माणूस म्हणून आपण सगळे एका प्रतिष्ठेचे आहोत हे बेसिक ठेवायचं.
आणि मग राजकारण करत असताना, अर्थकारण करत असताना, संस्कृतीकरण हे सगळं करत असताना समतेच्या पातळीवरती जायचं. आणि मग तिथे मैत्रभाव असल्याशिवाय हे अजिबात होणार नाही. आणि म्हणून हम प्यार के रखवाले है असं म्हणूया. थांब. धन्यवाद. गीतेला 2 भागांमध्ये मिळून खूपच वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाली. म्हणजे मी आधी तयारी करत होतो तेव्हाच मला हे जाणवलेलं की तुमचं काम हे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आहे आणि तसंच तुम्ही ते सगळं उलगडत नेलं. खूप नवीन मुद्देही या निमित्ताने कळले. तर तुमचे खरंच मनापासून आभार. अरे निरंजन, मलासुद्धा खूप तुला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत, कारण ग्रंथप्रेमीच्या निमित्ताने मला पुन्हा एकदा सगळा मागचं जे आपण म्हणतो ना सिंहावलोकन तसं करायला मिळालं. आणि मला असं वाटतं की तरुणांबरोबर मला नेहमी फार मस्त वाटतं. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांबरोबर खूप मस्त वाटतं. मनापासून धन्यवाद. खूप छान वाटलेलं आहे. शुभेच्छा आहेत खूप. तुम्ही पण सगळ्यांनी आवर्जून आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा की तुम्हाला हे 2 एपिसोड कसे वाटले. तसंच तुमच्या मनात काही प्रश्न असतील, काही शंका असतील, काही दुमतं पण असतील काही विषयांवरची, अर्थातच आपण अगदी त्याचं स्वागत करतो. यस, तेही आम्हाला नक्की कळवा. तसंच असे आणखी कोणते वेगळे विषय, वेगळ्या धाटणीचे विषय ग्रंथप्रेमीवर आम्ही घेतले पाहिजेत तेही नक्की सांगा. मिळून साऱ्याजणी, पुरुष उवाच किंवा नारी समता मंच या संस्थांचा जर तुम्हाला सभासद व्हायचा असेल, मिळून साऱ्याजणीची वर्गणी जर तुम्हाला वर्गणीदार व्हायचा असेल, तर या सगळ्याचे तपशील आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर तेही तुम्ही नक्की चेक करा. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये.